नमस्कार. इतिहास मंचावर सगळ्यांचं स्वागत. माझं नाव चेतन रेड्डी. आज आपल्यापुढे एक सुंदर विषय आपण घेऊन एक व्याख्यानमाला सुरू करतो आहोत. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. अ, आणि संत म्हटलं की चटकन एक ठराविक नावं आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात. संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी. खरं तर भारत भूमी ही संतांची भूमी आहे आणि जसं आपल्या राज्यकर्त्यांनी पराक्रम गाजवून वेगवेगळ्या प्रकारे अ, परकीय आक्रमणांपासून आपलं रक्षण केलं. अ, तसंच संतांचं ह्या दृष्टीनं समाज प्रबोधन वगैरे आणि समाजात एक एकजूट आणि सर्व प्रकारचं सामाजिक शिक्षण जे आहे, ते ह्या संत मंडळींनी केलं. नंतर भक्ती संप्रदाय ह्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे त्यांचा समाज प्रबोधनाच्या दृष्टीने. आपल्याकडे एक म्हण आहे, "ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस." तर ह्या महत्त्वाच्या खूप प्रसिद्ध संतांच्या व्यतिरिक्त खूप सारे संत आहेत ज्यांनी अ, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. संत संप्रदाय आपला खूप मोठा आहे. अनेक संप्रदाय आहेत. तर अशीच ह्या मराठी संत परंपरेचा कालपट अशी एक व्याख्यानमाला आपण आजपासून सुरू करतो आहे. तर वक्ते म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत ते मी त्यांची ओळख करून देतो. श्री माधव गोगावले. मी त्यांना ॲक्चुअली माधव दादा म्हणतो. तर माधव दादा हे आपल्याकडे सक्रिय सर्व आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या ग्रुप्सवरती म्हणजे अध्यात्मपीठ, साहित्य कट्टा, इतिहास मंच आणि इतर बऱ्याच उपक्रमांमध्ये अगदी उत्साहामध्ये सगळ्यांचं प्रोत्साहन पण करतात आणि सहभाग पण भरपूर घेतात. तर ते मूळचे कोरेगाव राजगुरुनगरचे आहेत. अ, वास्तविक त्यांचं म्हणजे हुतात्मा राजगुरुनगरमध्येच सर्व बालपण गेलं, किशोरपण तेथे गेलं. अ, गावाचं नाव मूळचं जे आहे ते खेड होतं, तर ते राजगुरुनगर बदलावं यासाठी जी चळवळ झाली होती, अ, तेव्हा ते लहान होते, पण तेव्हापासून त्यांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे. अ, यांची जी फॅमिली आहे ती वारकरी संप्रदायातली आहे. त्याच्यामुळे देहू आळंदीच्या परिसरात वारीला नेहमी त्यांनी अ, त्यांचं जाणं झालेलं आहे आणि मुळातच त्यांना अध्यात्माची आवड आहे. या आवडीमुळे भारतातील बहुतेक सर्व तीर्थस्थळांना त्यांनी भेट दिलेली आहे. ही गोष्ट त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल माझी जेव्हा ओळख झाली, तेव्हा मला ही गोष्ट फारच जाणवून गेली, की यांचं भ्रमण इतकं त्यांनी केलेलं आहे, की त्याच्यातून ते बहुश्रुत आहेत आणि सर्व ठिकाणी जाऊन भेट देऊन माहिती घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आपल्याकडे बरंच आहे. गेली 41 वर्षे अमेरिकेत आहेत. शिकागोमध्ये एका विद्यापीठात 7 वर्षे अध्यापक म्हणून होते. कृषी क्षेत्रातले जरी असले, तरी मूळचे आता अमेरिकेत आय-टी क्षेत्रात काम करतात. आणि त्यांच्या गावचे ते पहिले पदवीधर आहेत. आणि तसं असल्यामुळे शिक्षण प्रसारणाची त्यांना खूपच आवड. 30 वर्षे हून अधिक काळ त्यांनी चिन्मय मिशनमध्ये बालविहार सेवक म्हणजे सेवा भावनेने शिक्षकाचं काम केलं. आपल्या मराठी शाळेमध्ये लमॉन्ट मंदिरात जेव्हा ती भरायची, तेव्हा 97 ते 99 पर्यंत त्यांनी शाळेत शिकवलं मुलांना. जगभ्रमंतीमध्ये 5 खंडांमधल्या अनेक देशांना त्यांनी भेट दिलेली आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रेक्षणीय स्थळं वगैरे सगळी पाहिलेली आहेत. नंतर भारतातील जवळ-जवळ 25 राज्य ह्याच्यामध्ये कॉलेजच्या शैक्षणिक ज्या सहली असतात, त्याच्यामध्ये त्यांचं जाणं झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील त्यांनी सर्व तालुके भेट दिलेली आहे. तिथली तीर्थक्षेत्र आणि त्यांचा इतिहास आणि संस्कृती हे समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा व्यासंग पण मोठा आहे आणि अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. तर आणि मराठीमध्ये त्यांचे संशोधनपर बरेच मराठीमध्ये लेख वगैरे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. सामाजिक कार्याची त्यांना खूप आवड आहे आणि संगमच्या महाराष्ट्र मंडळाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या कार्यकारिणीत सुद्धा त्यांनी 2-3 वर्ष वगैरे काम केलेलं आहे. तर असे हे आपल्याला बहुश्रुत, बहुआयामी असे वक्ते म्हणून लाभलेले आहेत.
तर माधवदादा, मी तुम्हाला आमंत्रण देतो आणि तुम्ही आजचा अ, व्याख्यानमालेचा आपला पहिला भाग सुरू करा, अशी विनंती करतो. मराठी संत परंपरेचा कालपट. धन्यवाद. थँक यू. नमस्कार. अ, सर्वप्रथम मला महाराष्ट्र मंडळ शिकागो अध्यक्ष उल्का नगरकर, कार्यकारिणी इतिहास मंच आयोजक तसंच चेतन रेगे यांचा मी अतिशय आभारी आहे. त्यांनी मला व्याख्यान देण्यास आमंत्रण दिल्याबद्दल. अ, आतापर्यंत ह्या मंचावर भारतातले आणि उत्तर अमेरिकेतले बरेच तज्ञ लोक आले, त्यांची व्याख्यानं झाली. आणि अशा मंचावर मला त्यांनी संधी दिली, हे मी माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे आपण जे काही सगळे श्रोते आज जॉईन झालात, तुमचेही मी आभार मानतो. मी ज्यावेळेला एक दोन महिन्यापूर्वी मला चेतन भाऊंनी सांगितलं की तुम्ही करता का याच्यावर, म्हटलं ठीक आहे, मला काय वेळ द्या. तर मग मी त्याच्यावर करू लागलो. तर बऱ्याच वेळा मला काही काही संदर्भ मिळत नव्हते, म्हणून मी माझ्या भारतातल्या मित्रांना विशेषतः डॉक्टर राजेंद्र देवळांकर, हे व्हायरोलॉजीचे भारताचे मुख्य डिरेक्टर होते पुण्यामध्ये, त्यांची आणि माझा वर्गमित्र किशोर जाधव याने काही मला रेफरन्सेस दिले. त्यांचा पण मला इथं संदर्भ मी करतो आणि त्याचे पण आभार मानतो. तर मंडळी, आज आपण मराठी संत परंपरेचा कालपट आणि अगेन चैतन्य अगोदरी क्षमा मागितली, मी पण आपली क्षमा मागतो. पाहिजे आपण पुढच्या वेळेला काही भाग घेऊ, पण ही व्याख्यान मेळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या संतांच्या काळांचा इतिहासाची माहिती घेणार आहोत. राघोबा दादांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राघोबा दादांनी राघव भरारी मारून मराठ्यांचा भगवा ध्वज आपल्या शक्तीने सामर्थ्याच्या जोरावर अटके पार फटकावला. आज ती जागा, ज्या लाहोरचे तिथला एक किल्ला घेतला होता, ते एक छोटंसं राहिलंय. एक ऐतिहासिक स्थळ म्हणून नुसतं समजलं जातं आणि तिथल्या स्थानिक लोकांना तर ते काही संपूर्ण विसरून गेले असतील. परंतु त्याच काळात, त्याच्या अगोदर संत नामदेवांनी अध्यात्माने आपल्या भागवत धर्माची पताका सुमारे 750 वर्षापूर्वी पंजाब, गुजरात, राजस्थान व उत्तर भारतात लावली व आजही त्या भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये डोलत आहे. म्हणजे अध्यात्माचा अ, किती जबरदस्त परिणाम असतो. महाराष्ट्र ही संतांची पावन पवित्र भूमी आहे. संतांनी शाश्वत मूल्यांचा, संस्काराचा संपन्न वारसा आपल्या मराठी मनाला दिलेला आहे. मराठी संतेचा कालपट याच्यामध्ये आपण थोडक्यात पाहूया की इतिहास, संत आणि परंपरा या शब्दाविषयी आपण अगोदर थोडीशी माहिती घेऊया. इतिहास म्हणजे असं घडलं. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद किंवा त्याचं ज्ञान. हा संस्कृत शब्द आहे. त्याची उत्पत्ती इति अधिक ह अधिक आस असे असे घडले. केवळ नुसतं असं घडलं असंच नाही, तर सध्याच्या युगामध्ये त्या भोवती अनेक गोष्टी लगडलेल्या आहेत. त्याचा एकच अर्थ राहिला नाही, ते म्हणजे ते निवेदन साधार वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणाल तर मागील काळात घडलेले प्रसंग, घटना याबद्दलची माहिती. एखादी घटना आपण जरी पाहिली नसली तरी इतिहासामुळे ती आपल्याला कळते. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक इत्यादी बाबी आपण पाहतो आणि त्यांचा एकमेकांशी काय संबंध आला त्याचाही इतिहासावर परिणाम होतो आणि त्याचाही त्यात अंतर्भाव होतो. आणि मुख्यतः इतिहास हा कागदपत्रे असलेले पुरावे, दगडावर, चमड्यावर, ताम्रपटावर, कापडावर, लाकडावर, मातीच्या भांड्या किंवा त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या लिपीमध्ये आपल्याला सापडतो.
आणि त्यावर इतर तज्ञांनी लिहिलेली माहिती यावरही बराच अवलंबून असतो. इतिहास कुणी लिहिला, कोणावर लिहिला, कधी लिहिला यावरून त्याची वास्तविकता अ, बरेचसे आपल्याला समजते आणि त्या पुराव्याचे विश्लेषण, लोकांना पटवून सांगणे, असणारे प्रश्न सोडवणे, त्यावर संशोधन करणे, मग ते लिहिणे यात खूप तफावत होते हे आपण पाहिलेच. आज जर आपण पाहिलं की हिंदुस्थानचा पूर्ण इतिहासच ब्रिटिशांनी आणि अरबांनी फार चिरडून टाकला आहे. त्याच्यामध्ये काय काय भेसळ करून काय अर्धवट चुकीचाच लिहिलं आहे. तर इथे सांगायचा माझा पर्याय असा, की इतिहास कोणी लिहिला आहे हे अतिशय महत्त्वाचे असते. एक छोटंसं उदाहरण देतो मी. भारतामध्ये 1 जूनला 1 जून हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतात. 50व्या आणि 60व्या शतकामध्ये भारतामध्ये शिक्षणाचा जास्त प्रसार व्हावा म्हणून सगळीकडं त्यांनी इव्हन ग्रामीण भागामध्ये पण एक खूप शाळा काढल्या. आणि त्या शाळेमध्ये जे काही शिक्षक गुरुजी होते, कोणाला 7वी पास, जुन्या काळातले 7वी पास झालेले, 9वी पास झालेले, असे शिक्षक केले. मग त्यांनी काय केलं, 1 जूनला ती बरोबर शाळा सुरू व्हायची. 1 जून जेवढी काय त्या गावामध्ये मुलं येतील, त्या सगळ्यांचा बर्थडे 1 जून असं लिहायचे. आता आमच्या कॉलेजचा ग्रुप आहे. मी सांगितलं की मी ग्रामीण भागातला आणि आमच्या ग्रुपमध्ये बॅचमध्ये 140 विद्यार्थी मेंबर आहेत त्या ग्रुपचे. त्याच्यापैकी 31 जणांची जन्मतारीख 1 जून आहे. म्हणून 1 जून आम्ही असं युनिव्हर्सल जन्मतारीख म्हणतो. म्हणजे ह्याच्यावरून समजतं की तो कोणी लिहिलाय आणि त्यामध्ये कितपत सत्य यू नो आणि तो कोणावर लिहिला हे फार महत्वाचं असतं. अ, अ, पूर्वी किंवा अजूनही अ, अ, श्रीमंत किंवा महाराज किंवा साहेब यांचे जे घोडे असतात त्याच्याबरोबर काही लोक त्यांना ते घोड्यावर सवारी कशी करायची ते शिकवतात. आणि जुन्या काळी काय व्हायचं, समजा एक कुंभाराचा मुलगा एखाद्या महाराजांना तो शिकवतोय आणि दोघांना घोड्यावरून हे करताना दोघे जरी पडले, यु नो, महाराजांचं किंवा मोठ्या साहेबांचे अगदी 2 हात तुटले तरी पहा कुंभाराचं गारठ घोड्यावरून आदळलं असं म्हणणार, पण महाराज घोड्यावरून खाली उतरले. अशी ते तफावत होते. अ, मला सांगण्याचा उद्देश एकच आहे, की काही काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी नष्ट पावल्या. प्राचीन काळातले बरेच पुरावे अ, निसर्गाने म्हणा किंवा दांभिक राजकारत्यांनी, समाजकंटकांनी, आंधळ्या धर्मद्वेषाने नष्ट केले. त्याचे लेखी पुरावे मिळत नाहीत, याचा अर्थ हा नाही की त्या गोष्टी पूर्वी झाल्या नाहीत. आपल्या भारतीय संस्कृती माहिती आहे की अनेक पुरावे, आता जे काही नवीन पुरावे आपल्याकडे येतात, ते वेद, उपनिषद यामध्ये कशी निसर्गाची, आकाशाची नोंदणी केली होती, तेच ते श्रवण करून, तोंडपाठ करून पुढे आपल्याला जे मिळाले ते पुढच्या पिढीला सांगितले जाते. तसंच संतांबद्दल, त्यांच्या जीवनातील जे काही प्रसंग सांगतात किंवा लिहिलेले आहेत, ते वास्तववादी असावेत असं मला वाटतं. ओके. नंतर आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू. अ, संत. संत हा शब्द. संत कोणाला म्हणायचं? अ, तर संत म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मन, विचार, भाव, वाणी, तन, वर्तन, धन, लेखन या सर्वांचा सातत्याने समाज हितासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून परमेश्वराच्या भक्तीत समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचले अशा व्यक्तींची संत म्हणून गणना होते. सहिष्णुता, विस्तार सगळ्यांसाठी, सगळीकडे, सगळ्यांचा विनाअट पूर्वग्रहाशिवाय स्वीकार करणे म्हणजे संतत्व. आणि या संतत्वाचा ऑफकोर्स त्याचा प्रवास हा गुरुकडून ज्ञान, त्यावर विचारमंथन, इष्टदेवतेवर अपार शक्ती, आचरण आणि कर्माद्वारे अभ्यास सातत्य असणं हे महत्वाचं असतं. आणि असं वर वर्णन केलेले महात्म्यांना, परमेश्वर भक्तांना, निस्वार्थ आध्यात्मिक समाज सुधारकांना सगळेच आता संत म्हणायला लागलेत. पण एक गोष्ट मला इथे नमूद करायची की आचार्य
पंडित, शास्त्री, स्वामी, संन्यासी, ऋषी, मुनी या सर्वांपेक्षा संत हे वेगळे आहेत आणि ते कसे वेगळे आहेत ते आपण पाहू. अगेन संत ही एक पदवी किंवा उपाधी नाहीये. अ, ते एक वृत्ती व्यक्तिमत्व आहे. आपल्याला माहिती आहे, की जे षटरिपू किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 विकार आहेत. संत तुकारामांनी म्हटलंय, "रात्रंदिन आम्हा युद्धाशी प्रसंग." म्हणजे कुठल्या याच्याबरोबर ते युद्ध चालू होतं, तर त्यांचं युद्ध होतं हे जे षटरिपू आपण म्हणतो, 6 विकार त्यांच्याबरोबर. आणि याच्यात साधं आहे बघा, मला फार आवडलंय, मी सांगतो तुम्हाला, की या 6 दोषांना जो सहज धारण करतो त्याला साधारण म्हणतात आणि त्यात आपण सगळेजण येतो आणि यांना जे मान्य करतात त्यांना सामान्य म्हणतात आणि ह्या 6 विकारांना आपल्या धाकात ठेवणाऱ्याला साधक म्हणतात आणि याला आधू करणारा साधू आणि या 6चा अर्थ नीट घेऊन स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात आणि या 6चा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात. ओके. एनिवे, आणि ह्या सगळ्या संतांचं ध्येय एकच, की सच्चिदानंद कसं व्हायचं. अ, संत तुकाराम, ज्ञानेश्वरांनी यासारख्या संतांनी एकदम अतिशय साध्या व सोप्या भाषेत आपणाला ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता वेदांतामध्ये जी 4 महावाक्य आहेत त्यातलं तत्त्वमसि, अहम ब्रह्मास्मी याचं जर थोडक्यात एका वळीमध्ये संत तुकारामांनी फार सुंदर म्हटलंय, "तुझं आहे तुझ्या पाशी परती जागा भुललाशी." यू नो, किंवा सच्चिदानंद व्हायचं असेल तर आनंदाचे डोही आनंद तरंगे. किती साध्या साध्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. आपला महाराष्ट्र ही संतांची पावन व पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये जन्माला आलेल्या समाजाला संतापासून संसारक्षम शाश्वत मूल्याचा मोठा मोठा आपल्याला खजिना मिळाला आहे आणि हा संपन्न वारसा मराठी भूमीने मराठी मनाला दिलाय. त्यामुळे मराठी मनाचा कणा ताट झालाय. डॉक्टर आरती दत्तादार म्हणतात, आपल्याला संत परंपरेची भौतिक माला आहे आणि महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा सुगंध आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पावन भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाला आपण भाग्यवान आहोत याचा अभिमान व आनंद आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण संत शब्दाचा इतिहास थोडासा पाहूया. संत हा शब्द संस्कृत आहे. या धातूपासून झालेला आहे आणि असं सन हे रूप तयार झाले व त्याचे बहुवचन संत हे वय, परंतु मराठीत हा शब्द एकवचनी समजला जातो. संत म्हणजे अस्तित्वात असणारा, अखंडपणे अविकृत रूपात आढळते ते संत होय. आणि हे छांदोग्य उपनिषदात अशा अर्थाने एक शब्द आलेला आहे, संतो दिक. संत हे दिशा होत, म्हणजे ते आपल्याला दिशा दाखवतात. आणि विवेक चूडामणीमध्ये पण शंकराचार्यांनी संत लक्षणांची चर्चा केली आहे. त्यात ते स्थितप्रज्ञ, ज्ञानी, भक्त असे जे असतात त्यांना ते संत म्हणतात. आणि गीता, भागवत याच्यामध्येही संत लक्षण जास्त स्वभाव, स्पेशली गीतामध्ये तर संत या शब्दाचा अजिबात उल्लेख नाहीये. पुढे तो कसा बाकीच्या पुराणात आला ते आपण थोडक्यात पाहू. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या संत ह्या शब्दाचा सेंट हा कधी कधी त्याचं भाषांतर करतो, पण ते खरं नाहीये. हे इंग्रजीत सेंटचा अर्थ असा होतो की अद्भुत कृत्य ते करणारा पवित्र माणूस, हा त्यांचा तो अर्थ. परंतु आपल्या मराठीतल्या संताचा काय, संत म्हणजे सर्व भूतरहित, ज्ञानी, प्रेमळ भक्त असा सोपा अर्थ आहे. संत हा शब्द पूर्वीच्या संस्कृत साहित्यात सुभाषित वजा वाक्यात आढळतो. तरी पण तो या सज्जन या अर्थाने वापरतात. पण संत ही एक स्वतंत्र कोटी म्हणजे कॅटेगरी
एक नवा जीवन आदर्श म्हणून आढळत नाही तिथं. आणि तो खरा विकसित झाला तो वारकरी पंथेत. आणि तो कसा झाला आपण पाहूया. प्राध्यापक डॉक्टर आनंद सदानंद मोरे यांनी संत कोणास म्हणावे याचे सुंदर वर्णन केले. त्यात ते सांगतात की डॉक्टर रबा मंचरकर, लेट मी गो हिअर. तर मंचरकर म्हणतात की संत याविषयी विचार मांडताना संत या संकल्पनेचा पहिला ठसठशीत उच्चार मराठीत मुक्ताबाईने ताटीच्या अभंगात वापरला. आणि काही तज्ञ, ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे ते, की समाजाकडून वारंवार होणारी उपेक्षा, अपमान सहन झाला नाही म्हणून संत ज्ञानदेव उद्विग्न झाल्यामुळे रुसून समाजापासून दूर जाण्यासाठी व योग करण्यासाठी ते आतमध्ये झोपडीत गेले आणि त्याची ताटिका म्हणजे दरवाजा बंद करून ते बसले. त्यावेळी मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं आणि इतिहासकार त्याचाच हे कसं समन्वय सांगतात, की मुक्ताबाईंची तुलना भगवान कृष्णाशी केली आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता कर्मयोग सांगून ज्याप्रमाणे अर्जुनाचा विषाद दूर करून त्याला युद्धास तयार केले, त्याचप्रमाणे संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांची उद्विग्नता दूर करण्यासाठी ताटीच्या अभंगात संतत्व, संत कोण आहेत हे त्यांना सांगून ज्ञानेश्वरी लिहिण्यास त्यांना प्रवृत्त केले. आणि आपल्याला माहितीये कधी कधी असा एक स्फुल्लिंग स्पार्क मन तयार करून तुमच्या जीवनाला कलाटणी मिळण्यास कारणीभूत होतो. आणि माझ्यावर असे काही प्रसंग आलेत आणि तो प्रसंग मी आमच्या अध्यात्मपीठावर आणि साहित्यपीठावर शेअर केला होता. आणि आपल्यामध्ये संत ज्ञानदेव, संत जनाबाई, तुकाराम या सगळ्यांनी पण म्हटलंय. तर याच्यामध्ये संत अभंग 1 आणि अभंग 5 यामध्ये मुक्ताबाईंनी म्हटलंय, संत जेणे व्हावे जग बोलावे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, थोरपण जेथे वसे तेथे भूतदया असे, रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी. म्हणजे ज्ञानेश्वरांना ते म्हणतात की यू आर अ ब्रह्म. सगळीकडे असताना हे छोट्या छोट्या गोष्टीने तुला अभिमान असे निष्कारण लोकांच्या बोलण्यामुळे तू का उद्विग्न झाला आहेस. सगळ्यांच्या आम्ही समदृष्टी करा आणि तुम्ही कृपया दार उघडा. आणि 5 काय म्हटले, संत तोची जगी क्षमा दया ज्यांच्या अंगी. म्हणजे समाजाने तुम्हाला काही म्हटलं तरी चालेल पण त्यांच्याला तुम्ही क्षमा करा. लोभ अहंता नये म्हणा, जगती विरक्ती तोच जगे. आणि जसं तुमचं शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी तोच खरा संत असतो, तो तुम्ही दार उघडा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि इकडं ज्ञानदेव स्वतः काय म्हणतात हिच्यामध्ये, आत्मज्ञानी चोखडी संत माझीच रोपडी. आणि संत तुकाराम म्हटलंय का नाही, न लगे मुक्ती धन संपदा संत संगी संग देई सदा. तो का म्हणे, तोची संत शोषी जगाच्या आघात, देव ते संत, संत ते देव. संत एकनाथांनी म्हटलंय, संत उपाधी रहित, काम क्रोध लोभ नाही संत अंगी, संत दयाळ दयाळ मेघा परिसर उदार, मुखी नाही निंदा स्तुती, सम सुखे सुख दुःख सर्व भूती दया. त्याचप्रमाणे संत रामदासांनी सुद्धा म्हटलंय की जो जाणेला भगवंत तया नाव बोली जे संत. म्हणजे काय संतांची सुंदर त्यांनी एका शब्दात सांगितलंय की जो भगवंताला जाणतो तो संत म्हणण्याच्या लायकीचा आहे. जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, देह कष्टविती परोपकारे हेच संतांचे लक्षण आहे. आणि संत काय करतात की सांस्कृतिक दैन्य घालवण्यासाठी हे संत झालेले आहेत. आणि पुढे काय झालं की संत या शब्दाचे
सार्वत्रिकरण झाले, सामान्यकरण झाले. त्यामुळं बरेच लोक सज्जन लोकांना संत म्हणू लागले आणि काय काय त्यांच्या पंथातले जे काही आदरणीय व्यक्ती असतील त्यांना संत म्हणण्याची प्रथा विशेषतः साहित्यिक आणि अभ्यासकांनी पाडल्यामुळं या संत शब्दाचे सामान्य रूप झालं. जसं आपण पाहतो रेस्टरूमला जातो बाहेर, अशा पब्लिक असतात तिथं बऱ्याच याच्यावर लिहिलेलं असतं मॅन अँड वुमेन, पुरुष किंवा स्त्रिया किंवा लेडीज अँड जेंटलमन. आता मॅन अँड वुमन आणि लेडीज अँड जेंटलमन याच्यामधला काय फरक आहे तो आपल्याला माहिती आहे. तसंच संत आणि हे बाकीचे जे मंडळ आहेत त्याच्यामध्ये खरोखर मोठा फरक आहे. आता पुढचं आपण थोडक्यात नुसती परंपरा म्हणजे काय? परंपरा याचा शाब्दिक अर्थ अखंडित ओळ, क्रम, क्रम, मालिका, प्रथा, रूढी एका पिढीपासून दुसऱ्या अनेक पिढीपर्यंत चालवलेले उपक्रम. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचा 50 वर्ष झाली महाराष्ट्र मंडळाला. गेली 50 वर्षे महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सव, दीपावली, मकर संक्रांत यासारखे सण सातत्याने नियमित करण्याची परंपरा चालू ठेवली आहे. तसेच आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करण्याची परंपरा 800-900 वर्ष चालू आहे. माझे एक मित्र इथं आहेत, त्यांच्या घरामध्ये गेली 8 पिढ्या घरात डॉक्टरच होतात सगळेजण. याला खरं परंपरा म्हणतात. तर महाराष्ट्राला अशा संतांची परंपरा पुरातन आहे आणि या संतांनी महाराष्ट्राला, मराठी भाषेला वाङ्मयाचा फार मोठा वारसा दिलेला आहे. तर आता आपण कुठला वारसा दिलाय ते थोडक्यात आपण पाहू. एका परिवारातील संत, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, नातेवाईक संत, त्यांचे संत चोखोबा, संत त्यांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण संत निर्मळा आणि मेवा संत बंका. नंतर गुरु शिष्य संत परंपरा, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु, संत सोपानदेव हे संत विश्वबा खेचरांचे गुरु, संत नामदेव, नामदेवांना विश्वबा खेचर हे गुरु होते आणि चोखामेळा हे संत नामदेवांचे शिष्य. अशी परंपरा आहे त्यांच्यामध्ये. आता आपण पुढं संत तुकाराम, बहिणाबाई. तर महाराष्ट्राला महान संतांची भूमी असं म्हटलं जातं. तर ही महाराष्ट्राला महान संतांची भूमी का लाभली, परंपरा का लाभली हे आपण पाहू. जगाच्या पाठीवर प्रत्येक धर्मात व संप्रदायात संत आहेत. भारतभर ही अनेक संत आहेत, परंतु तुलनात्मक दृष्ट्या महाराष्ट्रात सर्वात जास्त संत आहेत, झाले आणि होत आहेत, यापुढे होत राहतील यात काही शंका नाही. 12 स्वयंभू ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग केवळ महाराष्ट्रातच आहेत आणि महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रही आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त संत होण्यासाठी जे काही सर्वांगीण परिणामाचे पूरक असणारे घटक आहेत त्या घटक आपण पाहूया आता. खान तशी माती. मातीचे गुणधर्म, अनुवंशिकता, पेडिग्री, पूर्वज आपण पाहिलं की जुन्या म्हणजे थोडक्यात हे काय आहे की तुमची अनुवंशिकता कोण आहे, तुमचे आई वडील कोण आहे त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणारे गुण. पण हे मातीशी का त्याचे आपण नेहमी तुलना करतो, कारण जे मातीतले जे गुणधर्म असतात ते गुणधर्म त्यात वाढणाऱ्या वनस्पतींना, खाद्यपदार्थांना, खाद्य सगळ्या वनस्पतींना मिळतात आणि ते जे काही स्रोत असते ते स्रोत म्हणजे ती जागा. आणि बऱ्याच वेळा आपण हे आपल्या वर्तणुकीबद्दलही म्हण वापरतो. मराठी माणसं माहिती आपल्याला कसे कधी कधी उपरोधाने ही म्हणतात, कधी सुनेला किंवा दुसऱ्या मुलाला किंवा कोणी काही थोडं काय केलं असेल की लगेच आपण म्हणतो खान तशी माती. पण
खरं ह्या जी माती आपली आहे त्या मातीत नाही आपल्याला पूर्वी काय करायचे काय काय खाणीतली आहे माती जी असते एक ठराविक माती त्या मातीच्या अशा विटा करायच्या कच्च्या मातीच्या विटा मोठ्या असायच्या जसं आपल्याकडे इथं बिल्डिंग ब्लॉक्स आहेत 1.5 फुटा बाय 8 फूट 10 फूट अशा वेगवेगळ्या करायच्या आणि त्या विटा ठराविक खाणीतनं आल्या की त्या खूप टिकायच्या किंवा भिंत सारवायला आपल्याकडे तर ह्या ड्रायवॉल आहेत पण भारतामध्ये बिफोर कॉन्क्रीट जंगल झालं त्याच्या अगोदर घरामध्ये अशा त्या भिंती असायच्या आणि आतला जो असा त्याला त्या भिंतीचा रंग द्यायला एक ठराविक माती वापरायची आणि अजूनही त्याला की रंगासारखी ती असते एकदा भिंती सारवल्या की तसाच तो रंग राहतो तर अशा वेगवेगळ्या खाणीतून वेगवेगळी माती येते त्याच्यामध्ये मला एक विशिष्ट संत ज्ञानदेवांचा एक अभंग सांगावा वाटतो त्यांचा का सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परी विस्तारले किंवा चांगल्या शेतात सुपीक जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा सहजच पूर्णतः विस्तार होतो त्याप्रमाणे मातीत असणारे क्षारद्रव्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत एक वेगळा सुगंध आहे आपण पाहिलं लाहोर रसापासून झालेली ही माती महाराष्ट्रांना कणखर बनवते व त्यापासून मिळणाऱ्या वनस्पती खाद्यपदार्थातून जी सात्विक विचारांची बुद्धिमान माणसे निर्माण करत आहेत ही माणसे वज्राहुणी कठीण आणि मेनाहुणी मऊ आम्ही विष्णूदास असे महाराष्ट्राच्या मातीत झालेले हे माणसं का नाही संत व पावनभूमी भू तर पुढचा जो आहे हा आहे बी किंवा बीज आपण म्हणतो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोंबटी शुद्ध आणि सात्विक अनेक गहन विचारांच्या बियांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे आपल्याला माहिती आहे की विठ्ठलपंत आणि रखुमाई यांचं जे शुद्ध बीज त्यांच्या पोटी ही जे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यासारखे संत निर्माण झाले पुढचे संगोपन मराठी संस्कृतीचं पौष्टिक खत माझा शब्द आहे मराठी संस्कृतीचे पौष्टिक खत व तत्वज्ञानाच्या पाण्याने त्यांचे योग्य संगोपन झाल्यामुळेच संतत्व वाढण्यासाठी सहजपणे त्यांची मदत झाली ज्याप्रमाणे तुम्ही पाहलात दरवर्षी नोबेल पारितोषिक दिली जातात तर नोबेल पारितोषिक जगामध्ये सगळ्यात जास्त अमेरिकेला आतापर्यंत मिळालेत आणि त्यातही हार्वर्ड विद्यापीठाने 161 केम्ब्रिज विद्यापीठाने 121 बर्कलीने 110 आणि शिकागोने 100 नोबेल पारितोषिक तयार केले का तर त्यासाठी त्यांना खतपाणी मिळालं त्यांचं संगोपन झालं त्यांना संशोधनासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांना तिथे मिळतात तसंच आतापर्यंत भारतामध्ये कुठलीही नवीन ज्ञान विज्ञान किंवा तंत्रज्ञानाची शाखा प्रथम पुण्यामध्ये काढल्या जायच्या आणि अजूनही ते आहे खरं आणि मला एक आठवला आता अजिंठा आणि वेरूळ लेण्यातल्या आपण पाहिलं असेल काय जे काय सुंदर स्त्रिया आहेत त्यांचे स्तन असे मोठे दाखवले एकदा काय झालं काही युरोपियन गोरे लोक तिथे पाहायला आले होते आणि ते पाहताना त्या सुंदर स्त्रियांचे मोठे स्तन पाहून त्यांनी त्यांच्या मार्गदर्शकाला गाईडला विचारलं की एवढे मोठे स्तन कसे काय बघ तर त्यांनी त्याला काय उत्तर दिलं हो आहे असे हे मोठे स्तन आमच्या सुंदर आमच्या स्त्रियांचे होते ह्याच स्तनाचं दूध पिऊन आमची संस्कृती खंबीर बनली आहे सो आणि हेच या ज्या त्या लेण्यांमध्ये ज्या स्त्रिया दाखवल्या त्या आपल्या महाराष्ट्रीयच होत्या त्यांच्याच स्तनातलं दूध पिऊन आपलं संगोपन
झालेलं आहे. पुढचं वातावरण आणि हवामान. अ, एक वातावरण काय हे सांगायचं मला तुम्हाला मी सांगतो, की ज्यावेळेला मी सायकॉलॉजी शिकलो, त्यावेळेला मानसशास्त्रज्ञांचा त्याचं एक अ, 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 वाचलंय मी, की मानसशास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं. आणि त्या संशोधनावर त्यांनी माणसाचं व्यक्तिमत्व हे 33% त्यांच्या अनुवंशावर आणि 67% ज्या वातावरणामध्ये ते वाढलेत त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मी कॉलेजला असताना अ, पुण्यातल्या काही संशोधकांनी अ, ऊसावर एक संशोधन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या 10 ठिकाणचे एक जमिनी शोधल्या शोधल्या म्हणजे निवडल्या आणि उत्तर प्रदेशातल्या 10 ठिकाणी जमिनी निवडल्या आणि त्याच्यामध्ये एकाच जातीची एका वाणीचा ऊस आणि त्या ऊसाला एकसारखं खत दिलं. एक प्रकारे एकसारखंच पाणी वगैरे सगळं काही जेवढं काही त्यांना कंट्रोल करता येईल ते सगळं दिलं. त्या जमीन जागा होती त्या पण एकसारख्या त्यांनी पाहिल्या आणि नंतर ऊस तयार झाल्यानंतर त्या ऊसाचा त्यांनी काढणी केली आणि नंतर मग त्याच्यापासून साखर करतात. जे तर महाराष्ट्राच्या एका टना ऊसामागे 110 ते 125 किलो साखर निघाली. ओके. आणि तीच उत्तर प्रदेशामध्ये 60 ते 75 किलो निघाली फक्त. म्हणजे पहा किती तफावत. सो म्हणजे कुठल्या वातावरणामध्ये कसं हवामान मिळालं त्याचा ह्याच्यावर फार परिणाम पडतो. म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये का संत होतात? तर ते एक चांगला घटक त्याच्यासाठी आहे. तसंच रिसोर्सेस आपण पाहतो, की हवामान, वातावरण त्यातनं एक मी सांगतो आपले यांची मी मुलाखत ऐकली. अ, अजय अतुल गोगावले त्यांनी तो एक त्यांचा पिक्चर झिंग-झिंगाट गाणं त्या चित्रपटाने अक्षरशः बॉक्सचं हेच करून टाकलं. 100 कोटीच्या वरती त्यांना उत्पन्न झालं त्या एका गाण्यामुळं आणि भारतभर 3-4 वर्ष ते गाणं गाजत होतं. पण हे गाणं त्यांनी अमेरिकेत येऊन अ, बॉलिवूडमध्ये केलं आणि फक्त वन टेकमध्ये ते गाणं झालं. म्हणजे तंत्रज्ञानाची असणारी सगळी तिथे त्यांना असं काही होतं वातावरण तिथं पटकन तेच सांगत होते ते जर गाणं त्यांनी महाराष्ट्रात केलं असतं मुंबईला तर त्याला म्हणे 25 ते 50 टेक करावं लागलं असतं. म्हणजे एक वातावरणाचा कसा उपयोग होतो हे महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आता आहे पुढचं आपण पाहू की मुबलक संत वाङ्मय अ, ज्ञान असेल तर शब्द समजतात, अनुभव असेल तर अर्थ समजतात. आणि आपणा सर्वांना माहिती आहे, की आपल्या संत वाङ्मयामध्ये साध्या शब्दामध्ये अतिशय गहन ज्ञान, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि एक गाणं तुम्हाला आठवत असेल, "हा देश स्तन्य प्याला गीताती अमृतांचे." अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी अभंग, ओव्या, श्लोक आणि हे जे काय-काय आहेत एका सेकंदात आपला ते अहंकार घालवतात आणि अ, मनोविकारावर सुद्धा या औषधांचा अतिशय चांगला मारा होतो. आणि आपल्याकडे अनेक तीर्थक्षेत्र, आध्यात्मिक पीठे त्यातून कायम आपल्याला अध्यात्माचे ज्ञान नवीन पिढीला सदैव मिळत आहे. आणि याच्यावर आपल्याकडे लाखो नाही हजारो ग्रंथ उपलब्ध आहेत. अ, पुढचं समभाव, विशालता. इन्क्लुझिव्हनेस, ब्रॉडनेस आणि हे तर आपल्याला खरं सांगण्याची जरूरच नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींनी हे विश्वच माझे घर एक समभाव विशालतेचे ते एक रूपकच होऊन बसले आणि हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवर सदैव येते जेव्हा आपण बाहेरच्या असं विशालतेशी तुलना करत होते. तर याच्यामध्ये सगळे जाती, धर्म, स्त्री, पुरुष या भेदांपलीकडे जाण्याची शिकवण आपल्याला
नेहमी मिळत आलेली आहे. प्रोत्साहन, एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडे अनेक कट्टे असतात, मंच असतात. अ, आणि विशेष मला नमूद करायचं येतं, की ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांनी चोखामेळा आणि जनाबाई यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य जपण्यास उत्तेजित केले. तर त्यांना वेगवेगळी अशी दाद देऊन त्यातून त्यांना पुढे आणलं. अ, आणि हे प्रोत्साहन आता पहा तुम्ही आपण अमेरिकेत वाढतो. अमेरिकेमध्ये त्या खेळांना फार हे करतो देतात महत्व. त्याच्यामध्ये जी होम टीम त्यांच्या घरच्या मैदानावर ज्यावेळेला विशेषतः बास्केटबॉल किंवा फुटबॉल असेल, तर घरच्या मैदानावर त्यांचे जे विजय असतात त्याचं अ, टक्केवारी खूप जास्त असते. कधी-कधी काही-काही टीमी तर होल सीझनमध्ये आपल्या घरच्या याच्यावर हरतच नाहीत. का? तर त्यांना त्यांच्या फॅनचा खूप पाठिंबा मिळतो. त्यांना एकसारखं प्रोत्साहन मिळतं. आता पुढचं आपण पाहू राजाश्रय. वेळोवेळी महाराष्ट्रात राजकर्त्यांनी अ, अगदी पहिल्यापासून आपल्याला पाठिंबा दिलेला आहे सगळ्या संतांना. अ, अगदी शालिवाहन राजा ते सध्याचे राजकर्ते इथपर्यंत आणि सर्वांना माहीतच आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी संत रामदासांना तर पूर्ण सज्जनगडच दिला. हा किल्ला हा तुमच्यासाठीच. तसंच संत तुकारामांनाही त्यांनी राजस्थान राजाश्रय देऊ केला होता. पण त्यांनी तो नाकारला. एनिवे असं इनडायरेक्टली त्यांना तो दिलाच होता. आणि माझा स्वतःचा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. अ, मी एम-एस-सी केल्यानंतर पुण्याला मला एका चांगल्या कंपनीत ॲग्रीकल्चरच्या याच्यामध्ये अ, नोकरी लागली आणि त्यांचं खत कामधेनू हे मासिक निघायचं आणि ते मासिक 4-5 राज्यामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यावर लेख मला असायच्या आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी पशु आहार कारण माझं न्यूट्रिशनमध्ये आहारावर अ, पदवी होती. मी म्हटलं ठीक आहे. तर मी आपला एक पहिला चांगला लेख लिहिला आणि त्यांची सुरुवातच पहिला पॅराग्राफ सगळा असा होता, की महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे. अशाच एका संतांनी म्हटलं आहे, की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि विठ्ठल ज्या ठिकाणी तेथे रखुमाई आली. आपण सगळीकडे पाहतो त्या दोघांना बरोबर दाखवलंय. विठ्ठल, रखुमाई आहे, पांडुरंग किंवा भगवान कृष्ण आणि विष्णू आणि लक्ष्मीचं आहे आणि ज्या ठिकाणी अशी जी गाय लक्ष्मी आणते तर त्या गायीचा आपण चांगला त्यांना खाद्य दिलं पाहिजे, त्यांचा चांगला आहार त्यांना दिला पाहिजे, असं मी लिहिलं होतं. तर आमचे जे उपसंपादक जे होते ते म्हटले, "अरे तू असं काय लिहिलंय? एवढं संतांचं काय सुरुवातीला एवढं केलंय? बाकीचा लेख चांगला आहे, पण हे असं काय?" तर पहिलं आपला ते मला नाही वाटत की नवलाखा ते बंशीभाऊ हे मुख्य संपादक आणि त्या कंपनीचे मालक आणि ते त्यांचा राजश्रय म्हणजे त्यांच्यामुळे ते मॅगझिन चालायचं. म्हणजे चला आपण जाऊ त्यांच्याकडे. तर गेलो आणि मी हे सगळं वाचलं आणि ते माझ्याकडे पाहतच बसले. ते म्हणले, "अरे संतांचं तर खूप आधी कीर्तन केल्यासारखं झालंय." तर मी त्यांना काय म्हटलं, भाऊ म्हटलं, "बरोबर आहे भाऊ. आजी गेल्या महिन्यामध्ये भवानी पेठेत आपल्याकडे वारी उतरली होती. त्या वारीमध्ये जे काही सगळे वारकरी आहेत ते कोण होते? सगळे शेतकरी आणि शेतकरीच लोक हे मासिक सगळे वाचतात आणि ह्या वारकऱ्यांना आपल्या कंपनीने सुद्धा अ, अ, किती अन्नदान वगैरे आपण केलं. पण अशा ह्या संतांना ह्याच्यामध्ये उल्लेख केला तर त्यात काय चुकलं माझं? मग त्यांनी एकदम पटकन ते म्हणलं, की "नाही माधव जा सगळा आहेच्या असा तुझा तो पॅराग्राफ ठेव आणि छाप." म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ काय माहिती की याच्यामध्ये की संतांना संत केवळ नावाखाली वारकऱ्यांच्या नावाखाली अ, त्यांनी मला ते राजश्रेय मिळाला. म्हणजे हे श्रेय सॉरी मी तिथं अ, भावनावर झालोय. पण ह्या संतांच्या आदरामुळं आपल्याला कसा राजश्रेय सुद्धा कसा मिळतो. अ, पुढचा लोकाश्रय आणि कुठेही
राजाश्रयाबरोबर लोकाश्रय सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. यु नो आपण पाहिलं की अनेक परक्यांनी आपल्यावर हिंदू संस्कृती बुडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला त्याची मुस्लिम धर्माची लाट आली, त्यांनी इतका मोठा इजिप्तची संस्कृती एवढी मोठी होती, त्या संस्कृतीला 50 वर्षात सगळा इजिप्त इस्लाममय करून टाकला. पूर्ण इराण 25 वर्षात केला आणि आपला भारत 2000 वर्ष एवढे अजूनही त्यांना करता आला नाही. याचं कारण काय माहिती? कारण आपल्या संतांना जो लोकाश्रय मिळाला आहे, त्या संतांनी साहित्य निर्मिती चालूच ठेवली. यु नो आणि या संतांनी भागवत धर्म टिकवून ठेवला. त्या संतांच्या पालख्या आषाढी कार्तिकेला जाताना त्या वारकऱ्यांना मिळणारा लोकाश्रय खरोखर तुल्य पलीकडचा असतो. आपण जर कोणी पाहिलं असेल तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि कारण आपले संत सर्व धर्मीयांना एकत्र येऊन वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ते पुढे येतात. आणि त्याच्या उलट दुसरे मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ओके, एक उत्तर भारतातून एक प्रसिद्ध गझल शायरी कलाकार पुण्यामध्ये आला होता बऱ्याच दिवसापूर्वी, हर वर्षापूर्वी. त्याला राजेश्री पण होता आणि लोक जमली पुण्यातली आणि त्यांनी तो त्याने सुरू केला त्याचा हे. आणि अर्ध्या तासातच त्या अतिशय प्रसिद्ध गझल शायरी कलाकाराने अर्ध्या तासात त्याचा कार्य गाशा गुंडाळला आणि निघायला लागला. आणि ते त्याचे जे संचालक मंडळी वगैरे होती, त्यांना फार त्याचं हे वाटलं आणि वार्ताहरांनी त्यांना जाऊन विचारलं की बाबा तुम्ही का प्रोग्रामचा मध्येच थांबवला? तर त्यांनी काय उत्तर दिलं की आपण पाहतो याच्यामध्ये की त्यांना वा 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 अभिनय एक सारखे असते कर वा क्या बात है क्या बात है असे लोक एक सारखं त्यांना हे मिळत असतं, पण त्यांना ते मिळालं नाही. त्यांना वाटलं की मला जर लोकाश्रय मिळतच नाही तर काय करायची जरुरी आहे. तसंच एक छोटस आणखी एक थोडक्यात सांगतो. राजकन्या डायना, प्रिन्सेस डायना तुम्हाला माहिती ती 3 जून 1997 साली कारच्या अपघातात मेली. आणि ती त्याच्यामध्ये जाण्याच्या आधी तिला म्हणजे अगोदर लग्न झाल्यानंतर तिला प्रिन्सेस ऑफ वेल्स वेल्स प्रांताची राजकन्या ही पदवी दिली होती. ओके, आणि तिचा घटस्फोट झाल्यानंतर ती पदवी काढून घेतली. तरी पण ती एक संतासारखीच, संत म्हणून मी म्हणत नाही, पण ती लोकांसाठी एक चांगलं काम करायची. आणि तिच्या ज्या शोकसभेत किंवा दशक्रियामध्ये तिच्या भावाचं बोलणं मला अजून आठवतंय. तर तिचा भाऊ चार्ल्स स्पेन्सर काय म्हणला की माझी बहीण ती जरी प्रिन्स वेल्स प्रांताची राजकन्या नसली तरी ती लोकांची राजकन्या आहे. तुमचे जर तुम्ही कुणी पाहिलं असेल तर तिच्या त्या शोकसभेसाठी लाखो लोक तिथे आले होते. म्हणजे असा लोक आश्रयाचा असा हा फरक असतो. त्याच्यानंतर श्रोते चाहते जर तुम्हाला जर मिळत नसतील तर त्याचा बराच परिणाम होतो. अगोदर मी सांगितलं की होम टीम्स कशा विकतात, कशा जास्त हे करतात. तसंच महाराष्ट्रामध्ये पण आपले जे सगळे संत आहेत त्यांना नेहमी चाहते मिळतात. भजन कीर्तन ऐकण्यास नेहमी लोक जमून त्यांना एक प्रकारचा भावनिक पाठिंबा देतात. त्यामुळे एक आणखीनच हुरूप येतो. आणि आता पहा, आपण आपल्या महाराष्ट्रातच नाही तर तुम्ही बंगाल, लखनौ किंवा इतर ठिकाणी पण अनेक प्रसिद्ध कला केंद्र आहेत. परंतु मुंबईतच बॉलिवूड का? कारण त्या ठिकाणी अनेक त्यांना सगळे पूरक घटक मिळतात. आणि शेवटचं तर पुढचं म्हणजे भविष्याची गरज. आज ज्ञानेश्वरी आपली गीता 7000 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा अगोदर सांगितलेली, तर ही जी गीता एव्हरग्रीन, त्या गीतेत सांगितलेले भगवान कृष्ण त्यामध्ये काय म्हणतात की ज्या ज्या वेळेला अधर्मता माजते तर अधर्मांचा नाश करण्यासाठी त्यांचा अवतार होतो. त्याचप्रमाणे हे जे संत आहेत
ती मंडळी अवतार घेतात सगळा समाज दुर्जन होऊ नये म्हणून. तर डॉक्टर देखणे त्यांचं सुमारे 2 महिन्यापूर्वी आपल्याकडं ह्याच त्यांचं व्याख्यान झालं होतं. तर त्यांनी सांगितलेलं मला फार आवडलं. ते काय म्हणले, की समाजाची बसलेली घडी बिघडू नये म्हणून आपल्याकडं ते संत होतात आणि ती संस्कृती यापुढेही टिकून राहावी. आणि आपल्या नॉट ओन्ली मराठी पण हिंदू संस्कृतीचा एक विशेष आहे, की ही संस्कृती काळानुसार बदलत जाते आणि त्या काळानुसार मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या काळामध्ये अनेक संत झाले आणि ही गोष्ट म्हणजे भविष्याची गोष्ट लक्षात घेऊन आपल्या काही संतांनी पुढील गोष्टी पहा. स्वामी विवेकानंद अनेक स्वामींनी आपली सगळी शास्त्रे आध्यात्मिक ग्रंथ हे जगापुढे इंग्रजीमध्ये मांडले. आणि विशेषतः स्वामी चिन्मयानंद यांनी आपल्या गुरुकडून हिमालयामध्ये सगळं शिक्षण घेतलं आणि त्यांना एक ते रिपोर्टर होते. त्यांना संन्यासाचं खरं हे आणायचं होतं पुढं पण म्हणून ते गेले किंवा हे संन्यासी लोक हे काय नुसते भगवे कपडे घालतात आणि हे त्यांना हे करायचं. पण ज्यावेळेस जाऊन त्यांनी पाहिलं की वेदांतिक अभ्यास केला, गीतेचा अभ्यास केला बरेच वर्षे, मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बा तुम्हाला किती मोठी ज्ञानाचं भांडार आहे इथं. मी जाऊन भारतामध्ये भारतभर हे करतो, जगभर हे करतो. पण त्यांच्या गुरुने सांगितलं, अरे नको नको बाबा, ही लोक आपल्याकडे जे येतील, जे तयार नसतील त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही. पण त्यांनी खूप हे करून त्यांचं मन तयार केलं. तर त्यांनी पहिला त्यांचा जो इंग्रजीमध्ये जे पहिला गीता यज्ञ केला तो कुठे केला? तर पुण्यामध्ये. कारण पुणे त्यांना माहितीये, पुणे किंवा महाराष्ट्र ही विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर आहे. म्हणजे त्यांनीही ते तिथं सुरुवात केली आणि आज जगामध्ये सगळीकडे चिन्मय मिशनचे अनेक केंद्र आहेत. तर ह्या पुढच्या दूरदृष्टीचा विचार करून या भविष्याची गरज पाहून त्यांनी हे बदललं, इंग्रजीमध्ये करायचा प्रयत्न केला. आणि ह्या दूरदृष्टीचा पाहिला आपण की ह्या संतांचा अगदी पाहू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये की हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, असं जे काय आपल्या सगळ्या संतांच्या वाङ्मयांचं जे काय तळ झालं होतं मोठं, तर ह्या तळ्याला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या अध्यात्म तळ्याला भक्तिभावाने सर्वांना सामावून घेण्यासाठी व सगळ्यांना मिळावं म्हणून त्या तळ्याला पाठ करून वारकरी संप्रदायाची नदी वाहती केली. ओके, आता आपण पुढे पाहू की महाराष्ट्रात अनेक संप्रदाय आहेत. नाथ संप्रदाय मच्छिंद्रनाथांनी केला, महानुभव संप्रदाय चक्रधर स्वामींनी, वारकरी संप्रदाय पुंडलिक ज्ञानेश्वर ते आपण पाहू नंतर, समर्थ संप्रदाय रामदास स्वामी, दत्त संप्रदाय स्वामी समर्थ, लिंगायत, बसवेश्वर आणि आधुनिक मराठी संतांमध्ये शिर्डीचे साईबाबा किंवा गाडगे बाबा यांचा हे येतो. पुढे आपण पाहू संतांचे कालपट. महाराष्ट्राला फार मोठी जुनी आणि खूप महाराष्ट्रामध्ये खूप संत झाले आणि या संतांची इतकी मोठी यादी आहे, तर यांना समजून घेण्यासाठी मी काय केलं, हे 4 विभागामध्ये आणि गटामध्ये मी त्यांची विभागणी केली. पहिला पूर्वकाळ. पूर्व काळामध्ये संत ज्ञानेश्वर पूर्वी झालेले मराठी संत. दुसरा समन्वय काळ. संत ज्ञानेश्वराच्या काळातील मराठी संत त्यांचे 12वे आणि 13वे शतक. मध्यकाळ संत एकनाथ ते संत शिरोमणी तुकाराम यांच्या काळातले साधारणपणे 14व्या ते शतकात
17व्या शतकातले संत आणि पुढचा अर्वाचीन काळ. आणि अर्वाचीन काळ म्हणजे अ, आ आ आता सध्याच्या काळात झालेले शिर्डीचे साईबाबा, संत गाडगे महाराज असे. तर आता आपण पुढे जाऊ. पुढं पुराणामध्ये एक विठ्ठलावर मला एक चांगला श्लोक पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये काय तो आहे स्कंद पुराण याच्यामध्ये आहे आणि याशिवाय पद्म पुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराण यामध्ये विठ्ठलाचा काही काय ठिकाणी संदर्भ येतो. त्याच्यामध्ये म्हटलं पहा, विकारो विधाताये ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठला भी धिनिमे. म्हणजे याचा अर्थ काय? विधाता ब्रह्मदेव, ठ नीलकंठ शंकर, लक्ष्मीकांत विष्णू. म्हणजे याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजे विठ्ठल नावात आहे. तुम्ही ऐकलं असेल पहा, आज जे सगळे वारकरी किंवा आणि शास्त्राने संशोधन करून हे सिद्ध केलंय की जर तुम्ही विठ्ठल 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 करत बसला तर तुमच्या हृदयावर काय परिणाम होतो, फुफ्फुसावर त्याचा कसा परिणाम होतो. आणि हे संत वारकरी मैलून मैले चालत 2 आठवडे जातात त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात. काही केलं तर त्यांना कसलाही सगळं भान ते विसरून जातात. त्यांच्या तब्येतीवर काही त्याचा परिणाम होत नाही. ऍक्च्युली ते एक त्यांच्यावर एक चांगलाच परिणाम होतो. आपण त्याचप्रमाणे पुढच्या स्लाइडमध्ये पाहू की आपण पाहिलं आता की या काही संतांनी, बऱ्याच जणांनी आपल्या महिलांनाही याच्यामध्ये सामावून घेतलं. आणि कुठल्याही संस्कृतीचे खरे जोपासक महिला असतात. महिलांना बऱ्याच वेळा दुय्यम दर्जा देतात, त्यांना उपेक्षित ठेवले जाते. परंतु आपल्या संतांनी त्यांना समानतेची वागणूक दिल्यामुळे अनेक महिला आपल्या कर्तृत्वावर संतत्वाला पोहोचल्या आहेत. आणि आपण ते पाहू, केवळ समानता देऊन ही होतं असं नाहीये. तर त्यासाठी आपलं स्व कर्तृत्वही असू लागतं. तर याच्यामध्ये बरेच मराठी संत आहेत. संत महजंबा या 1238 त्या काळात, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत निर्मला, सोयराबाई, सखुबाई, कानोपात्रा, पाठक या वेगवेगळ्या काळामध्ये आल्या. याच्यावर खर तर एक संपूर्ण एक व्याख्यानच ठेवलं पाहिजे. मी नुसतं एक कल्पना तुम्हाला यावी म्हणून हे करू. आणि जरूर कुठल्या ना कुठल्या अध्यात्मावर अध्यात्म पीठ किंवा साहित्य कट किंवा आपल्या संत इतिहास मंचावर सुद्धा आपण हे करू शकतो. आणि याच्याबरोबर आपण पाहिलं की सगळ्या धर्मियांना कशी ते एकत्र येऊन आपल्या वारकऱ्यांचे हे करतात. तर मुसलमान सुद्धा बरेचसे मुस्लिम संत केवळ नुसते कुठल्या जाती, डिफरंट धर्म, संप्रदाय वेगवेगळे हे आलेत, पण मुसलमान हा एकदम वेगळा धर्म. या धर्मातलेही लोक काही संत आपल्याकडे निर्माण झाले आणि त्यांनी पांडुरंग विठ्ठलावर सुंदर अभंग लिहिले आहेत. त्यातले शेख मोहम्मद, नंतर हे पुढच्या याच्यामध्ये मी आपण डिटेल कव्हर करू. लतीफ शाह हे तर म्हणतात की सर्व धर्म हा माझा धर्म आहे. आणि त्यांचा एक मराठीत अभंग आहे, आता पूजा कोठे वाहू, पाहता देहीच झाला देऊ. म्हणजे मी माझी पूजा मी कुठं कुठं करू, कारण माझा देहच हा विठ्ठल देव झाला आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ह्या थोडक्यात त्यांचं ते सांगणं. आणि पुढचं
शहामुनी, जैतनमी, जयदास, त्या पण झाल्या. असे वेगवेगळे मुस्लिम संत झाले. अ, अ, तर पूर्व काळामध्ये यु नो खरं ह्या काळामध्ये अ, संतांनी लोकभाषेचा पुरस्कार केला आणि ह्या काळामध्येच अ, मराठीमध्ये हे सगळे आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ते केल्यामुळे काही संतांना आपला प्राणही गमवावे लागले. ते आपण नंतर पाहूच. अ, भक्त पुंडलिक, संत बसवेश्वर, अ, आणि संत मुकुंदराज, अ, संत चक्राधर हे यातले. तर यातले हे संत पुंडलिक, अ, अ, यांची तुम्हाला सगळी बरीचशी माहिती आहे. पण संत नामदेवांनी म्हटलंय, की "पुंडलिका भेटे परब्रह्म आलय ग." म्हणजे परब्रह्म स्वतः ब्रह्म पांडुरंगच त्यांच्या भेटीसाठी आलेत आणि ती कथा मी इथं अ, अ, सांगत नाही वेळा अ, अभावी. पण याचं स्कंद पुराणामध्येही भक्त पुंडलाने पुंडलिकाला सांगितलंय. नंतर काही इतिहासकारांच्या मते पुंडलिक हे 6व्या शतकातले होते. अ, तर काहींच्या मते पुंडलिक हे इसवी सन पूर्वी 10व्या शतकातले आहेत. म्हणजे आणि काही अ, अ, इसवी सन 83 मध्ये शालिवाहन राजाने विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये असं वाटतं, की त्यामुळे काही साहित्यिक म्हणतात, की पुंडलिक महाराज तत्पूर्वी त्यापूर्वी झालेले असावे. अ, तसेच काही इतिहासकारांच्या मते अ, विठ्ठल अवतार हा श्रीकृष्ण अवताराचाच एक प्रसंग आहे. जे रुक्मिणी रुसून एकदा द्वारकेवरून दिंडीर वनात आल्या आणि तिथे ते भेटले त्यावेळेस श्रीकृष्ण परत आले आणि त्यांना नेण्यासाठी द्वारकेहून तिथे आले आणि तिथे त्यांची पुंडलिकाची भेट झाली आणि हे श्री हरिविजयात त्याची सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्यावेळेला ते गेले, परत चालले त्यावेळेस ब्रह्मदेवाने कटेवर असलेला श्रीकृष्ण व लक्ष्मीची विग्रह मूर्ती पुंडलिकास दिली. अ, हा एक सांगतात. आणि दुसरा म्हणजे द्वापर युगामध्ये मत्स्यकूट नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्या राजाने देवांना दैत्य यांच्या युद्धात मदत केली. म्हणून मग देव त्याला प्रसन्न झाले. मग त्याला वर दिला, तुला काय पाहिजे? तुम्हाला म्हणाला, मला झोपून द्या, मी खूप थकलोय. मग मला एवढं सांगा, एक द्या वर, की माझी निद्राभंग जो करल, जो दृष्टी क्षपात येताच त्याचं भस्म झाला पाहिजे, असं त्याला वर दिला. देव तथास्तु म्हणले. तो गेला आणि एका गुहेमध्ये झोपला. मग कृष्ण अवतारात पुढं जरसंधाकडून काला यौवन नावाचा एक बलाढ्य राक्षस तो कृष्णाच्या पाठीमागे लागला. कृष्णाला मारायला त्यांनी पाठवलं होतं. कृष्णाला असं म्हणलं म्हणून तो कृष्ण बरोबर अ, अ, तो ज्या ठिकाणी तो मुकचिंद राजा झोपेत होता त्या ठिकाणी ते गेले आणि आपला सेला पंचा त्याच्यावर टाकला आणि तो कालयवन दैत्य राक्षस तिथे आला आणि त्यांनी पाहिलं की त्याला वाटलं हा कृष्णच आहे म्हणून त्यांनी लात मारली त्याला. लात मारल्यावर मग तो अ, जागा झाला. तो तो अगदी, कारण त्याला झोपायचं होतं खूप वेळ. त्याची निद्राभंग केल्यामुळे मग त्याने क्रोधाने मग ते पाहिल्या त्या राक्षसाचा भस्म होऊन तो मरून गेला. आणि मग त्या कृष्णाने राजाला दर्शन दिलं आणि मग सांगितलं की ठीक आहे. मग त्या मुचकुंदाला सांगितलं की मी पुढच्या जन्मी त्या मुचकुंदाने विचारलं, मग प्रार्थना केली की मला दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे अशी प्रार्थना केली. म्हणजे मग त्यांनी सांगितले, बा ठीक आहे, मी तुझ्या पुढच्या जन्मी ही मी तुझी इच्छा पुरे करेल. मग मुकुचिंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाला आणि पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी भगवान कृष्ण विठ्ठलाच्या रूपात पांडुरंगाच्या रूपात आले. तर असं हे पुंडलिकाचं थोडक्यात हे आहे.
आणि त्यामुळं आपल्या भीमतेरी याला दुसरी द्वारकाही म्हणतात. भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तांसाठी योग्य 28 उभे आहेत. अ, पुढचा आता थोडक्यात आपण पाहू संत बसवेश्वर. अ, हे हे पण एक एक 1134 1196 या काळात झाले. ते अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतउकेले, उपास-तापास याच्यावर त्यांनी प्रखर हल्ला चढवला. अ, आणि त्यांचं एक विशिष्ट म्हणजे त्यांनी एक अनुभव मंडपाची स्थापना केली म्हणजे मंडप मराठीत. याच्यामध्ये येऊन ज्यांना साहित्य वाचन करायचंय, लोकांना हे करा. मग त्यांचं यज्ञ, वृतवैकल्य याच्याविषयी त्यांना अ, थोतांड त्यांनी नाकारले. स्त्रियांनाही त्यांनी त्यामध्ये आणलं. आणि त्यांचे एक अभंग सांगतोय, दगडाचा देव नव्हे, देव नव्हे, मातीचा देव नव्हे, वृक्ष देव नव्हे, देव तुमच्या अंतर्यामी. म्हणजे तुमच्या हृदयात देव आहे, त्या बाकी कशामध्ये दुसरीकडे नाहीये. आणि दुसरं, दुग्ध ते उच्चिष्ट कथावासनाचे, पाणी ते मत्स्याचे उतिष्ठाचे, पुष्प ते उच्चिष्ट भ्रमराचे, साधारण पूजे काय सांगा. म्हणजे दूध हे पहिलं वासरू पितं, मग त्याचं आपल्याला मिळतं. तसंच पाण्यामध्ये मासे एकसारखे हे करतात, त्यांचं ते उष्ट असतं. फुलं पण मुंग्याचे उष्टे असतात. तर हे पूजेचं काय कारण? सगळं तर थोडक्यात त्यांनी काय सांगितलं, की ह्या जे काही थोतांड होती त्याच्यापासून सर्व लोकांना एक समानतेची प्रेरणा म्हणून त्यांनी याची स्थापना केली होती. अ, पण हे आणखीन एक सांगायचंय, त्या काळामध्ये त्यांनी काय केलं, की एका म्हणजे महार किंवा मांगाच्या बाईचं लग्न एका ब्राह्मणाच्या मुलाशी लावून दिला. म्हणजे त्यांच्या पुढाकाराने त्यांनी केलं. तर असा त्यांनी एक 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 क्रांतीच घडवून आणली. एनिवे आता आपण पुढचे जे आपले संत आहेत, संत मुकुंदराज, याचे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. हे काही ठिकाणी त्यांचा हे सापडते, की ते ज्ञानेश्वरांच्या आधी 75 वर्षापूर्वी झाले. आणि त्यांनी अ, मराठीतील अधिकृत विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आणि त्यांचा महत्वाचा दुसरा ग्रंथ म्हणजे परामृत. मग त्यांनाही मराठीत पहिला ग्रंथ लिहिण्याचं अ, हे काम दिले जाते. म्हणजे यापुढचे जे संत आहेत, ते आहेत संत चक्रधर स्वामी. अ, अ, चक्रधर स्वामी हे अनुभव पंथाचे संस्थापक. ते त्यांनी सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक त्यांना म्हटले जातात. जातीभेद, स्त्री पुरुष असले भेद त्यांनी नाकारले आणि त्यांनी मराठी भाषेमध्येही आध्यात्मिक पुस्तकं लिहिली. आणि खरं आपल्या मराठीवर महानुभाव पंथाचे फार फार उपकार आहेत. स्वतः त्यासाठी ते बळीही पण गेले. अ, ज्यावेळेस त्यांनी हे शूद्रांनाही ज्ञानाचा अधिकार आहे, स्त्रियांनाही अ, अ, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलंय. आणि संस्कृत भाषेला बाजूला करून त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. आणि ज्या काय अनेक त्या काळातल्या रूढी होत्या, त्याच्यामुळे त्या धर्मपंडितांना त्याचा राग आला. विशेषतः रामदेवराव यादव यांचा एक हेमाद्री पंडित हा प्रधान होता. मग त्यांनी काय केलं, चक्रधरांना पकडले आणि त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवला आणि त्यांना शिरच्छेदाची शिक्षा सोठावली. यु नो आणि हिच्या ह्याच्या बरोबरच ते एक फार पंडित हे फणे होते. त्यांना मराठी येत होती, गुजराती येत होती, संस्कृत अशा अनेक भाषा. त्यामुळे त्यांनी मराठी भाषाही संस्कृतमुळे प्रगल्भ केली. ऑफकोर्स शंकराचार्यांनी, रामानुजाचार्य या संतांशी होते. त्याच्याबरोबर खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्रे याची त्यांना अ, अ, खूप ते शेतातले अवतं हाकायची, नावं हाकायचे, शस्त्र फेकणे इत्यादी कला होत्या. आणि त्यांचे हे सांगतात,
आणि विशिष्ट मला एक नमूद करायचं तुम्हाला, की त्यांनी एक सांकेतिक लिपी 9 लिपी काढल्या. पाहिलं की ही जी भटमंडळी किंवा धर्मपंडित हे मराठी पुस्तकं जाळायला लागले, फाडून टाकायला लागले. तर मग ही पुस्तकं त्यांनी मग एका सांकेतिक लिपीमध्ये लिहायला सांगितली. समजा एखादी लिपी जर समजली, तर मग परत त्या लिपीतली पुस्तकं जाळून टाकली, तर मग हे दुसऱ्या लिपीतली असावीत. असं त्यांनी याचा खरोखर आपल्या मराठीवर फार उपकार आहे. दुसरं म्हणजे त्यांचे इतर ग्रंथपाठ, सूत्रधार इत्यादी वगैरे असं आहे. एवढंच मी आजचा थांबवतो. जय जय रामकृष्ण हरी. अगेन सगळेजण आपण आलात. महाराष्ट्र मंडळाचे मला परत आभार मानावे वाटतात. अ, आपण आता इथेच थांबूया आज. धन्यवाद. फारच छान केलं माधव दादा. एकदम माहितीपूर्ण आणि तुम्ही त्याच्यासाठी कितीतरी माहिती गोळा केलेली दिसतीये. फारच इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान झालं. त्याबद्दल तुमचे खूप आभार. अ, मी प्रश्नोत्तरांसाठी ओपन करतो. इथे प्रकाश काकांनी प्रश्न विचारलाय. व्हाय डोंट यू काउंट साईबाबा इन मुस्लिम संत? किंवा त्यांचं हिंदू किंवा मुस्लिम ह्याच्यामध्ये संतत्व असणं हे याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्चुअली ते माझ्या ह्याच्यामध्ये आहेत. नंतर एक आधुनिक संत त्याच्यामध्ये मी हे सर्व सांगेलच तुम्हाला. परंतु त्यांचा मुख्य उद्देश काय होता, की हिंदू आणि मुसलमानांना एकत्र आणण्याचा. त्यांचं जे पाहिलं तर त्यासाठी त्याच्यावर आपण डिटेल पाहू. ह्या दोन्ही धर्मामध्ये ते धर्मीय त्यांना मानतात आपले गुरु किंवा संत. सबका मालिक एक. ओके. तर पुढच्या याच्यामध्ये आपण जरूर त्यांच्यावर डिटेलपणे पाहू. ओके. आणि पुढचा एक प्रश्न आहे. संत आणि समर्थ ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? जसं रामदास स्वामींना समर्थ म्हणतात, परंतु इतर सर्वांना संत म्हणतात. यामध्ये काय फरक? आता पहा, एक त्याच्यामध्ये 2 प्रकार आले. अगोदर मी तुम्हाला सांगितलं, की जे शटरपूंचा जे त्याचा उपयोग आपल्या याच्यासाठी करतात त्यांना समर्थ म्हटलं जातं. तसा जास्त असा फरक नाही. पण संतांमध्ये काय आहे पहा, की आपल्या ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा हे जे काही सगळे संत झाले, अ, तर त्यांनी संसार, प्रपंच करून समाजसेवा किंवा असं काय केलं. तर संत रामदास किंवा जे समर्थ जो आहे तो एक संप्रदाय आहे. त्यातीलही बरेच संत आहे. पण ते संसार प्रपंचापासून स्वतः त्यामध्ये ते पडले नाहीत. हा एक महत्वाचा फरक. जरी त्यांनी प्रापंचिक लोकांसाठी काही ग्रंथ लिहिले आणि ते आपण ज्यावेळेला संत रामदासांना आपण त्यांच्यावर बोलू त्याच्यामध्ये हे पण मी डिटेल तुम्हाला सांगेल. त्यांना समर्थ का म्हटलंय आणि समर्थ एक शक्तीचा एक प्रकार असो. आणि त्याचा जे काय 6 रिपूंचा षटकारांचा अर्थ समजून ओके जे पूर्ण आत्मवृत्ती करतात त्यांना समर्थ म्हणतात आणि ते त्यातले होते ते. ओके. आणि डिटेल जरूर याच्यावर आपण बोलू. प्रश्न छान आहे, चांगला आहे. वंदना ताईंचा प्रश्न होता तो. आता पुढचा प्रश्न दामले काका आहेतच, तुम्हीच विचारताय की मी विचारू? माझा प्रश्न आहे की त्यांनी महानुभाव आणि लिंगायत या संप्रदायाबद्दल पुढल्या याच्यामध्ये सविस्तर सांगावं ही विनंती. कारण पुष्कळ लोकांना महानुभाव आणि लिंगायत या संप्रदायाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती नाही. तर त्याच्याबद्दल त्यांनी थोडी सांगावं अशी इच्छा आहे. कल्पना तुमची छान आहे. मला त्याच्यावर बरंच बोलायचं होतं. ओके. पण मी काय वेळेअभावी मी जरा ते पटकन
आवडतं घेतलं, पण जरूर ओके मी महानुभाव पंथावर जरूर बोलन. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी माझ्या जवळ जीवनात अगदी फार जवळचा अनुभव आहे मला त्या पंथाचा. माझ्या आजी, आमच्या आजी माझ्या आईची आई ही महानुभाव पंथातली होती. ओके, तर त्यातून मला फार जवळचा संबंध आलाय आणि जवळचा अनुभव आलाय. मी जरूर चेतन आपण पुढच्या सत्रामध्ये मी याच्यावर जरूर बोलेन. हो, चांगली सूचना आहे एकदम दामले काकांची. आणि कारण आपण प्रमुख जे संत 5 आहेत त्यांच्याबद्दल आपण बरंच व्याख्यानांमधून माहिती मिळते आपल्याला आणि ऐकायला मिळतं. पण जसं महानुभाव आणि लिंगायत जे समाजातले जे आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला कमी मिळते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती फोकस जास्ती केला तर छान होईल, तर माहिती मिळेल. जरूर जरूर पुढच्या वेळेला जरूर करेल. हां. पुढचा प्रश्न शिरीष गडकरी विचारत आहेत. मी काय म्हणतोय की हे आपले जे सगळे संत होते आणि सगळे जर का त्यांची टीचिंग जर का जातीभेद आणि त्याच्यावरती होती, तर अजूनही जातीभेद का राहिला? फार फार सुंदर प्रश्न आहे. ओके, होतं काय बऱ्याच वेळा जरी आपले संत सांगतात आणि त्या काळापुरता काही लोक हे होते, जसं आता अगोदर मी सांगितलं की चोखामेळा हे अस्पृश्य होते, त्यांचं सगळं घरार सगळे नातेवाईक संत झाले. मग त्या त्या काळामध्ये ते लोकांनी सांभाळलं. पण त्याचबरोबर जे काही बाकीचे जे लोक आहेत ना तेही परत वरती येतात. जे त्यांचा कर्मठपणा असतो, कारण त्यांना त्याच्यापासून जे होणारं त्यांचं जीवनासाठी लागणार तुम्ही जर पाहिलं कशी किती कर्मकांड करतात आणि अजूनही करतात. आणि मग काय होतं, लोकांना ते एक सवय लागलेली आहे की लग्नामध्ये किंवा कशामध्ये पंडित पाहिजेतच, भटजी पाहिजेतच. मग ते भटजी त्यासाठी काय काही त्यांना करायला सांगितलं तर ते करायला तयार होतात. एक परंपरेने चालत आलेल्या जे काही रूढी चाली रीती असतात ते त्यांना सोडायचं नाही. आणि बऱ्याच वेळा होतं काय, आज पहा इथं एक अमेरिकेतलंच मी तुम्हाला सांगतो. कृष्णवर्णीय लोक ते 1969 किंवा त्या काळामध्ये त्यांना हे आलं. पण अजूनही जर तुम्ही जाल खेडेगावामध्ये जाल, कारण माझा पहिला जॉब होता ते कृषी खात्यात असल्यामुळे मला असं जरा रुरल एरियामध्ये पहिला नोकरी मिळाली होती अमेरिकेमध्ये. बिफोर मी IT मध्ये यायच्या ऐवजी 3-4 वर्ष त्याच्यामध्ये केलं. तर तिथं इतका द्वेष आहे. त्यांनी अजूनही जरी कृष्णवर्गीय जर तिथे गेला तर त्याला अजूनही ते लोक ताप देतात. आणि जर तुम्ही शहरामध्ये पाहाल, शिकागो, डिट्रॉइट, अटलांटा, काहीच वाटत नाही त्यांना. किंवा आपल्या इथं मग आपल्या कामावर पण बरेच कृष्णवर्गीय लोक आहेत किंवा बाकीचे आहेत, तिथं हे होत नाही. पण तरी मधून मधून पाहता के तुम्हाला माहितीये, हा जे काही काही लोकांचा एक पंथ येतो, त्याला मी पंथ म्हणतो. तर ते आतून ते तसलं शिक्षण देतात. तर तसंच शिक्षण जे काही आपली काही कर्मठ लोक होती, ओके, ते देतात. आता मी तुम्हाला सांगतो, मी सहज विचारलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळे मी शाळेत जात होतो, प्रायमरी शाळा प्राथमिक शिक्षण घेत होतो, तर 3री-4थीला असताना आमचे देशपांडे सर होते आणि तिथं आम्ही त्यांच्याकडे जायचो. आणि आता त्यांनी त्यावेळेला ते सोडलं होतं. आता काही मराठ्यांची मुलं, काही इतर समाजातली, आणि ज्या शाळेमध्ये मी होतो त्याच्यामध्ये ब्राह्मण वर्गातली जास्त मुलं होती. ओके, शहरात असल्यामुळं, आणि बाकीच्या दुसऱ्या याच्यातली कमी होती. त्यांची बायको काय करायची, ओके, मराठ्यांच्या मुलांना आणि बाकीच्यांच्या मुलांना खालच्या ओटीवर बसायला सांगायची आणि ब्राह्मणाची मुलं वरती वाट्यावर बसायला सांगायची. आज जे ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी किंवा यांनी केलं, तरी पण अजूनही 1960 मध्ये 64-65 इथे होतं. म्हणजे काही लोकांचं परिवर्तन करणं इतकं कठीण आहे. कधी कधी काय होतं की ते साहित्य किंवा मग लोकांना सांगितलेलं
ते येतं आणि ते परत करतात आणि एक एक पॉलिटिक्स म्हणा किंवा आपण पण पाहतो बऱ्याच वेळा एक 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 हा मनुष्य एक काय म्हणतो त्याला एक धर्म आहे, मनुष्य धर्म म्हणा किंवा एक आपली जी एक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्ती तुमची वाईट प्रवृत्ती कधी जागृत होईल ते सांगता येत नाही. अशी जी वाईट प्रवृत्ती जागृत झाली की ते होतं. म्हणून मी जे म्हटलं होतं ना की महाराष्ट्रामध्ये का असं आहे, तर जे काय अनेक पूरक घटक असतात त्या घटकांचा जो उपयोग होतो ते जर सगळे घटक पाहिले मग ही संत मंडळी त्यासाठी आपल्याला कामी येतात. ओके, थँक्यू. मी थोडक्यात थोडासा माझ्या बाजूने एक प्रयत्न करतो. ऍक्च्युली Okay. प्रश्न खूप छान आहे तुमचा. खूप कॉमन पण आहे तो. मग समाजात अनेकदा विचारलेला आहे. त्याच्यावरती अनेक प्रकारे लोकांनी प्रश्न आणि त्यांच्या त्या प्रश्नातनं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही अविनाश धर्माधिकारींचं व्याख्यान आहे या विषयांवरती, तर तुम्ही ते जरूर Okay. ऐका. YouTube वरती तुम्हाला मिळेल. किंवा म्हणजे जाती व्यवस्था ही मुळातच वर्णव्यवस्थेतून निर्माण झाली किंवा ती हळूहळू मानवी स्वभावाला धरून झाली. जसं आता माधवदादांनी उदाहरण देताना एका ब्राह्मण घरातलं दिलं, परंतु जाती व्यवस्था ही एक उतरंड आहे. म्हणजे समाजामध्ये ती राहिलेली आहे. अजूनही आता आपण आधुनिक झालो आहोत, तरी आपण त्या त्या समाजाच्या साच्याला हळूहळू सोडतो. ते काय लगेच सोडणं शक्य नाही, कारण ती शेकडो वर्षे आपल्या समाजामध्ये राहिलेली आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण बघताना आपण म्हणजे ऍक्च्युली सर्वात उच्च वर्ण म्हणून ब्राह्मणांकडे लगेच त्याचा दोष येतो. परंतु फक्त त्यांचा काही त्याच्यात सहभाग नाहीये, कारण जाती व्यवस्थेमध्ये सर्वच जातींनी एकमेकांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या परस्पर आम्ही वेगळे आहोत असं स्वतःलाच मानून घेतलंय. जसं त्यामुळे तुम्हाला जर दिसेल तर आत्ताच्या सुद्धा काळामध्ये विवाह संस्था जी आहे आपली हिंदूंमध्ये, तर त्या संस्थेमध्ये जाती व्यवस्था अजूनही पाळली जाते. म्हणजे अगदी तुम्हाला फार कमी उदाहरणं मिळतात की आंतरजातीय विवाह घडवून आणावे लागतात किंवा पॉलिटिकल पार्टीज ह्याच्यामध्ये थोडंफार प्रमोट करतात सो दॅट टू प्रूव्ह की ते एकदम समतावादी आहेत आणि सर्वांनी म्हणजे जाती व्यवस्थेचा एकदम अंत झालेला आहे असं सगळं करत असताना. परंतु समाजामध्ये अजून बऱ्याच गोष्टींच्या बदलांची आवश्यकता आहे. ते घडतील काळानुरूप. आपण 100 वर्षापूर्वी जी जाती व्यवस्था बघत होतो ती त्याच्यापेक्षा कडक जास्ती व्यवस्था ही 200 वर्षापूर्वी होती. आजच्या आपण काळामध्ये जेव्हा जी जाती व्यवस्था बघतो तर ती काय तेवढी कडक नाही. म्हणजे पूर्वी अगदी रोटी व्यवहार सुद्धा ते करत नव्हते. म्हणजे शेजारी शेजारी बसून अगदी ह्याच्यामध्ये काय फक्त ब्राह्मणच नव्हे तर क्षत्रियांच्या बाजूला कोणी दुसऱ्या वर्णातले लोक बसले किंवा जातीतले बसले तरी त्यांना ते चालत नव्हतं, किंवा त्यांच्या बाजूला कोणी महारमांग येऊन बसले तरी चालत नव्हतं. महारमांगांच्या बाजूला कोणी दुसऱ्या जातीतले बसत असते तरी ते चालत नव्हतं. हे सर्वच जाती समूहांनी एकमेकाच्या परस्पर असलेला त्यांच्यातली आपण वेगळे आहोत किंवा ते लोक आपल्यापासून वेगळे आहेत अशी भावना त्यांनी जपलेली आहे ती. आणि पूर्वीच्या काळी त्याला काहीतरी अर्थ होता, कारण 12 बलुतेदार पद्धती होती. म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये आता जसं मगाशी त्यांच्या उदाहरणामध्ये संत बसवेश्वरांच्या ह्याच्यामध्ये ते सांगत होते, परंतु वेद काळामध्ये खूप सारी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये शूद्र सुद्धा वेदाच्या तिथे जेव्हा यज्ञ व्हायचा त्याच्यामध्ये सहभाग घेत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा योगदान पण होतं. म्हणजे आता महाभारताचे जे कर्ते आहेत महर्षी व्यास मुनी, जे आपण सर्व गुरूंचे गुरु मानतो, तर ते सुद्धा म्हणजे भारद्वाज हे ब्राह्मण त्यांचे वडील होते, परंतु त्यांची माता जी होती ती कोळ्याची मुलगी होती, मत्स्यगंधा म्हणजे सत्यवती महाराणी. तर परंतु त्यांना व्यासांना तर संपूर्ण समाजाने नेहमी डोक्यावर घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही महाभारतात त्याचे उल्लेख तुम्हाला व्यासांना भगवान व्यास किंवा महर्षी व्यास आपण जे म्हणतो त्यांना तेवढा आदर मिळालेला आहे. त्यामुळे समाजामध्ये ही वर्णव्यवस्था, ही वर्ण जेव्हा संकर झालेला होता त्याच्यामध्ये काही द्वेष भावना नव्हती. ही नंतरच्या काळामध्ये जेव्हा एस्पेशली मुसलमानांची आक्रमणं व्हायला लागली, मुसलमानांनी सुद्धा ही उतरंड ओळखली. जेव्हा तुम्ही परकीय नजरेतून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बघता तेव्हा दे आर ऑलवेज लुकिंग हाऊ टू ब्रेक देम, राईट.
मग जेव्हा ह्या प्रकारे जेव्हा त्यांनी बघायला सुरुवात केलं, तेव्हा त्यांना कळलं की ह्या जाती-जातींमध्ये ह्यांच्यामध्ये आपल्याला फोडता येईल. मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे एका ठराविक जातीचा नेहमी त्यांनी हे करायला सुरुवात केलं, म्हणजे त्यांना जवळ करून, आणि मग बाकीच्या जातींना त्यांनी हे केलं. आता जसं तुमचा मगाचचा प्रश्न होता की सर्व संतांनी जसं मुसलमान किंवा हिंदू या Correct. सर्वांनी नेहमी चांगली शिकवण दिली वगैरे, परंतु असं सांगणारे खूप कमी होते. तुम्ही जर इतिहासाचा खरोखर अभ्यास करायला लागलात, तर ज्याच्यामध्ये म्हणजे अर्थात तुम्ही केलाच असेल, तर तुम्हाला खूप उदाहरणं दिसतील की जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा शेकडोनी मंदिरं त्यांनी पाडून हो. टाकली. नंतर स्त्रिया आणि मुलं वगैरे पळवायला लागले वगैरे. ह्या प्रकारे जेव्हा अत्याचार झाला आणि वर्षानुवर्ष, शेकडो वर्षे अशा प्रकारे अत्याचारांची नुसती म्हणजे शृंखला होती. तर ह्या शृंखलेची परिणती बेसिकली ह्याच्यामध्ये झालेली आहे की समाजामध्ये एक इतकी कटुतेची भावना आली की ती त्यांनी पुढे हे अच्छा. केली. दामले काका, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? समाजशास्त्राचा म्हणजे सोशल सायकोलॉजीचा अभ्यास केला म्हणून सांगतो की प्रत्येक जण जात नको म्हणतात, पण जी जाजा म्हणतात जात नाही ती जात आहे. तर ही मानसिकता आहे आणि ही मानसिकता सर्व देशामध्ये, सर्व धर्मामध्ये आढळून येते. ही मानसिकता आहे. जेव्हा मनुष्याला स्वतःचं कर्तृत्व नसतं, तेव्हा आपल्या जातीचं, आपल्या गावाचं, आपल्या याचं आपण कौतुक करतो. हा एक भाग झालेला आहे. आणि ही जातीयता ही एक मेडिवल की ज्याला त्या काळातल्या तुम्ही मगाशी सांगितले 12 बलुती पद्धतीची जी निर्माण झाली. जात आणि वर्ण वेगळं आहे, कल्पना वेगळी आहे. वर्ण ही कल्पना आहे. जात ही रियालिटी, हार्श रियालिटी आहे आणि वर्ण ही कल्पना, संकल्पना आहे. पण जात ही 12 बलुतेपासून झाली होती. पण जसं शहरीकरण सुरू झालं त्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीचं जातीचं रोटीचा व्यवहार ह्याचा झाला. तरी देखील ही जातीयता आपल्याला इव्हन आज शहरामध्ये देखील अनुभवायला मिळते. उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर लोकांमध्ये सर्जन डॉक्टर हे स्वतःला टॉप समजतात. खरी गोष्ट आहे. मग अनास्थिओलॉजिस्ट, मग इंटरनल मेडिसिन, मग ते पॅथॉलॉजिस्ट, असं ते तुलना होती. आणि त्या देखील डॉक्टरांमध्ये देखील बर्रीच्या डॉक्टर ओकब्रुकच्या डॉक्टर स्वतःला मोठा समजतो. हा जो ही मानसिकता असते आणि ही मानसिकता कशी जावी याच्याकरता महत्वाचा भाग आहे. आणि संतांनी तो केला, समाज सुधारकांनी केला. तरी जा म्हणतात ते जात नाही ती जात, ही थोडक्यात व्याख्या आहे. ऍक्च्युली तुम्ही छान मुद्दा आणला. जसं आता पूर्वीच्या समाजात, म्हणजे आज आपण आधुनिक आहोत, आपल्याला इंटरनेटवरनं माहिती मिळते किंवा आधीच्या काळामध्ये, इंटरनेटच्या पूर्वीच्या काळात पुस्तकं वगैरे वाचून आपल्याला बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध व्हायच्या. पण तुम्ही जर एक 1000 वर्षापूर्वीचा समाज बघितला तर एक ठराविक गावामध्ये राहणारी अनेक प्रकारचे बलुते सांभाळणारे लोक होते. म्हणजे कुंभार असतील किंवा चांभार असतील किंवा शिल्पी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कृषी करणारे वगैरे. तर आज आत्ताच्या, म्हणजे मी स्वतः व्यवसायानं केमिकल इंजिनियर आहे. मला पटकन कोणीतरी सांगितलं की तू आता उद्यापासून कृषी करायला जा, तर मला जमणार नाही असं नाहीये, परंतु लर्निंग कर्व एवढा मोठा असेल, त्याच्यापेक्षा जास्ती आता माधवदादा हे खरं तर कृषी शी संबंधित आहेत. त्यांना सांगितलं कोणी, आज तुम्ही आता IT मध्ये काम करताय, पण तुम्ही कृषीमध्ये जाऊन काम करा, शेती करा, असं म्हटलं तर त्यांना ते तितकं लर्निंग कर्व असणार नाही. म्हणजे काय की त्यांना शिकायला तेवढं लागणार नाही. का? कारण त्यांचं जे लहानपण आहे ते एका शेतकऱ्याच्या कुटुंबाशी असलेलं रिलेटेड आहे आणि त्यांना शेत जमीन आणि शेतीमध्ये काय काय लागतात, आव्हानं काय आहे शेतकऱ्याची, हे कळतं. तसं मला जर कोणी सांगितलं की तू आता मडकं बनवायला घे कुंभारासारखं, किंवा एखादं मंदिर बनवून दाखव, शिल्प बनव, ही स्किल, हे जे स्किल्स आहेत, जसं आपण आता इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसिप्लिन्स आहेत. जसं आता दामले काकांनी उदाहरण देताना सांगितलं की वेगवेगळे मेडिसिनमध्ये पण वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत. तर ह्या सर्व डिसिप्लिन्सना त्यांचे त्या डिसिप्लिन मधले असलेले जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतील ते शिकवतात आणि त्यांचे ते स्किल डेव्हलपमेंट तशी ती वर्षानुवर्ष चालू करतात. हाच प्रकार जाती व्यवस्थेतून पूर्वी केला जायचा. परंतु काय झालं की नंतरच्या काळामध्ये समाज एवढा भरडला गेला वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये आणि
म्हणजे जवळजवळ 800 वर्ष तरी सलग मुसलमान राज्यकर्त्यांची आक्रमणं होती आणि त्याचा इतिहास वाचायला लागलो, की आपल्याला ॲक्चुअली थरारून जायला होईल इतकं खराब आहे ते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग जाती व्यवस्था वगैरे पण अशी कोलमडली आणि मग काही समूहांना जास्ती अडचणींचा सामना करावा लागला. काहींना अनायासे त्यांच्याकडे संपत्ती मिळाली, काहींनी मांडलिकत्व घेतलं, की ते मोठे झाले. असं ती समाज व्यवस्था बिघडून गेली. त्याच्या आधीचा जो समाज आहे त्यातली जर आपण काही वर्णनं वगैरे वाचली तर त्याच्यातून कळतं, की असा काही द्वेष नव्हता आणि अस्पृश्यता वगैरे ही तर खूप नवीन कन्सेप्ट. म्हणजे पूर्वी काय अस्पृश्यता वगैरे एवढी जास्ती नव्हती. ॲक्चुअली म्हणजे पूर्वीच्या संतांमध्ये वगैरे खूप सारी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये शूद्र किंवा वैश्य ह्याच्यामधून पण ऋषी वगैरे आलेले आहेत. ओके, थँक्यू. बरोबर आहे. जस्ट मला याच्यामध्ये एक थोडंसं नुसतं ऍड करायचंय. आपल्या गीतेमध्ये पण वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे. जातीयता हा जो प्रकार हा फार उशीर आला नंतर द्वापर युगानंतर. अगोदर सगळं एकच आणि एकाच दिवशी यू कॅन बी तुम्ही ब्राह्मण असू शकता, क्षत्रिय असू शकता, शूद्र असू शकता. त्या काळी हे याच्यासाठी नाही, तुमच्या कर्तृत्वानुसार तुम्ही काही होऊ शकत होता. हे नंतर आलं. ओके, थँक्यू. पण छान वाटलं ऐकून सगळं, फारच छान झालं. थँक्यू. Thank तुमचा you very प्रश्न much for the question. चांगला होता आणि खरं तर म्हणजे असे प्रश्न समाजात जर ओपनली नीट डिस्कस केले तर कित्येक प्रश्न कारण आपल्याला लागतील. कारण धर्मामध्ये पण तेच चाललंय ना. आता आपण इथे राहतोय, पण तरी देखील हिंदू मुसलमानांचं आपण इथे राहून आपण मारामारी करतोय. पण गंमत अशी आहे की आपलं हे जे आमचं जे जनरेशन इथे आलं 50-55 वर्षापूर्वी, आमच्या मुलांनी त्यांनी काही जातीभेद बघितला नाही, धर्म बघितला नाही, काही नाही. तर ह्या लोकांचं पुढे काय होणार? त्यांना आपण कुठच्या प्रकारे शिक्षण देणार? आपण आपलं देतो, हिंदू धर्माचं देतो, पण ते पाळतीलच किंवा नाही हे आपल्याला काहीच माहिती नाही. कारण आजच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये पण आपण बघतो, इथूनच्या शाळेमध्ये फक्त युरोपियन हिस्ट्री आणि जिओग्राफी शिकवली जाते. एशियामधलं काहीच सांगितलं जात नाही. त्यातल्या इंडियामधलं तर बिलकुलच सांगितलं जात नाही. त्याचं कारण शिकवणारे सगळे वेस्टर्न बॅकग्राऊंडचे आहेत आणि Exactly. त्यांची अँसेस्ट्री आणि त्यांच्यावरतीच तुम्ही जर सगळ्या मूर्त्या बघाल वगैरे तर हो. सगळ्या त्याच प्रकारचा उदो केला जाणार आहे. आणि जेव्हा डेमोग्राफिक्स चेंज व्हायला लागेल तेव्हा हळूहळू इतर संस्कृतीच्या बद्दल पण आपल्याला शिकायला मिळेल. हे राजास्त्राचा आपण कव्हर केलं. राजास्त्र म्हणजे इथले जे राजकर्ते, प्रशासक त्यांच्यावर अवलंबून असतं की कुठला इतिहास त्यांना शिकवायचा, कुठली पुस्तकं करायची. त्यासाठी मी चिन्मय मिशन मध्ये असताना कधी कधी काही काही इथले हायस्कूल आहेत, हायस्कूल मध्ये जायचं आणि हिंदू धर्म म्हणजे काय थोडस असं सांगायचं. हळूहळू आज तुम्ही कॅलिफोर्निया वगैरे पाहिला, न्यूयॉर्क मध्ये पाहिलं किंवा इलोनॉय पण तसा आपला तसा अग्रगण्य आहे. एक समतापणा जरा जास्त आहे, पण काही काही प्रांतामध्ये इथे पाहाल तर ते फार विचित्र आहे अजूनही. आणि हळूहळू बदल होईल. तो जसं चेतन म्हटला की 1000 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी फार फरक होता. इव्हन इथं अमेरिकेमध्ये पण 70-80 वर्षापूर्वी भयान फरक होता. इव्हन 40 वर्षापूर्वी मी इथं आलो त्यावेळेला काय होतं ना आता काय आहे. पण बदलेल, पण त्याला वेळ लागेल. थँक्यू. ऍक्च्युली दामले काका कॅन करेक्ट मी इफ आय एम कोटिंग रॉंग. सावरकरांचं एक वाक्य आहे की जातीभेद हा मनाचा रोग आहे आणि तो मानायचा बंद केला की तो लगेच जातो. तो आचरणात आणावा लागतो. शब्दापेक्षा आचरणात आणावा. मानायचाच बंद केला की तो लगेच बंद होतो. आचरणात येणारच नाही. ऍक्च्युली त्याच्यावर जाती उच्छेदक निबंध म्हणून पुस्तकच आहे त्यांचं. फारच उद्बोधक आहे, तर ते नक्की वाचावं सगळ्यांनी. सर्वांच्या माहिती करता इंग्लंडमध्ये 20 वर्षापूर्वी फक्त प्रोटेस्टंट शिक्षण असायचं. तर कॅथलिक, ज्यू आणि मुसलमानांनी आग्रह केला की आम्हाला आमच्या धर्माचं शिक्षण द्यायचं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मग
त्यांनी परवानगी दिली तेव्हा त्यांनी हिंदूंना सांगितलं की आम्हाला तुमचं बुकलेट द्या, हिंदू धर्म कसं शिकवायचा. तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याकडे असली काही भानगड नाही बुकलेटची. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एक पुस्तक तयार केलं, हाऊ टू टीच हिंदुझम फ्रॉम किंडरगार्टन टू द हायस्कूल लेवल. त्या म्हणजे किंडरगार्टन करता कसं शिकवावं, प्राथमिकमध्ये कसं शिकवावं, प्रायमरी स्कूलमध्ये कसं, हायस्कूलमध्ये कसं, आणि त्या अनुरूपाने एक पुस्तक तयार झालेलं आहे. ते इंग्लंडच्या एज्युकेशन मिनिस्टरनी मान्य केलंय. ते पुस्तक टेक्सासनी मान्य केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी संपर्क करावा. मी ते पुस्तकाची परत त्यांना द्यायची व्यवस्था करेन. त्याची किंमत आहे, पण योग्य पुस्तक आहे. कारण का हे संप्रदायाच्या पेक्षा वरच आहे. कारण पुष्कळदा काय आपण सांगताना जातो आपल्या संप्रदायानुसार, मी कोणाला टीका नाही करत, पण आपल्या संप्रदायानुसार की आपल्या गुरुनी काय सांगितलं याच्यावर आपण सांगायचा प्रयत्न करतो. आणि हिंदू धर्म म्हणजे असा हे की त्याच्यात तुम्हाला जे जे पाहिजे ते मिळू शकतं, चांगले वाईट. तर त्या दृष्टीने कसं शिकवावं हे पुस्तक तयार झालेलं आहे 25 वर्षापूर्वी. मला एक प्रश्न आहे, चेतन शलाका बोलते आणि माधव दादा तुम्हाला, की सगळे हे संत आहेत आपले, तर त्यांचं मेनली भर सगळा जो होता तो चांगल्या वागणुकीवर, चांगल्या वर्तनावर किंवा समाजात सगळ्यांना एकमेकांना मदत करून समाजाला पुढे नेणं ह्यावर होता जास्ती भर. पण आता त्याच संतांचे जे काही पंथ आहेत ते खूप जास्ती कर्मकांड आणि ह्या गोष्टींमध्ये अडकलेले दिसतात. तर त्या संतांना फॉलो करताना त्यांचे ते जे विचार आहेत किंवा त्यांनी जी केलेली कामं आहेत ती कशी काय विचारात घेतत नाहीयेत लोक आणि कर्मकांडांमध्ये अडकत चाललेत असं वाटतं. म्हणजे फार छान प्रश्न आहे. म्हणजे होतं काय, बऱ्याच वेळा आपण जो आपला जे मुख्य उद्देश असतो ना, त्या उद्देशापासून हळूहळू दूर होतो. आणि बऱ्याच वेळा ते काय व्यक्तिगत त्या लोकांचे जे काही विचार असतात ते त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते आणि हळूहळू ते त्याच्यापासून दूर जातात. हेच रिअली खरं कारण. म्हणजे जरी ते शिक्षण ज्ञानेश्वरांची म्हणा किंवा रामदासांची म्हणा किंवा कुठल्याही संतांची, कुठल्याही धर्मातल्या संतांची असो, त्यांचा मूळचा जो उद्देश होता ना, त्या उद्देशापासून दूर हळूहळू प्रत्येक जण येणारा त्याच्यामध्ये तो आपला विचार मांडतो, आपले विचार करून मग हळूहळू जी मेन गोष्ट आहे त्याच्यापासून दूर जातो. हाच मुख्य कारण आहे. त्याला बाकीचे कारण असू शकतात किंवा कधी मग राजश्रय, लोकाश्रय, मग ते मिळण्यासाठी मग काही लोक कधी कधी ओके त्यांचं जर आपण दुसरं काही मानलं तर मग आपल्याला खूप मोठी देणगी मिळेल, मग त्याच्यासाठी हे थोडस करा. मग असं ते हळूहळू त्याच्यामध्ये ते ऍड केलं जातं. आणि जरी तो उद्देश असला पण काही संप्रदाय चालायला किंवा कुठल्या संस्था चालायला त्याला पैशाची जरुरी असते. तो एक भाग झाला. खरं आपल्या तत्वावर कधी अशा याचा विचार करू नये, पण कधी कधी व्यावहारिक दृष्ट्या तो केला जातो की जे लोक पूर्णतः त्या संतांची खरी शिकवण विसरून जातात. ओके. आणि व्यावहारिकपणा, आणि ते व्यावहारिकपणा पण तो ज्या वेळेला तो भ्रष्टाचार किंवा करप्ट होतो, मग त्यामुळे तो आला की त्यापासून आपण हळूहळू दूर जातो आणि मग ते येतं. ते जसं मगाशी चेतनने सांगितलं किंवा जात, सावरकरांनी सांगितलं जात ही जातच नाही. तसेच काय की आपल्या जे मनोविकार आहेत, जे जे काय आपल्या मनामध्ये कधी कधी असतं आणि त्याला समाजाची, वातावरणाची पण जोड मिळते, मग ते खऱ्या याच्यापासून ते दूर जातात. आता लिंग आपण पाहिलं, लिंगायत बसवेश्वरांनी जवळजवळ 900 वर्षापूर्वी सुरू केलं, काय केलं. पण आज जर तुम्ही पाहिलं लिंगायत धर्म नाहीये, पण या संप्रदायामध्ये आज कसलंही चाललंय. त्यामुळे आपल्या वारकऱ्यामध्ये काहीच नाही. पण हे असं होतं. त्याला खरं काय रिझन आहे, याची माणसाची प्रवृत्ती. हाच एक
किंवा त्याचं विचार करणं, बोलणं किंवा दुसऱ्या त्याशी जोडणं त्याच्यामुळे ते होत जातं. खरंय, खरंय. धन्यवाद माधव दादा. माझ्या मते आपण म्हणजे आपल्या वेळेपेक्षा बराच वेळ पुढे झालेला आहे. तर आपण म्हणजे आजचा भाग इथे थांबूया आणि पुढच्या व्याख्यानमालेचा या व्याख्यानमालेचा जो दुसरा भाग असेल तर त्याच्यामध्ये आपण पुढील संत परंपरेची जी माहिती आहे ती घेऊया. खूप छान झाला भाग आणि खूप छान प्रश्न झाले, चर्चा पण छान एकदम. त्यासाठी सर्वांचे आभार. पुढील शुक्रवारी भेटू. सर्वांना शुभ. Thank you. Good night, guys. थँक्यू.